चला महाराज महाराज लवकर या चला हरी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल सुख झाले साजनी सुख झाले साजनी
ज्ञानेश्वर महाराज शक्ती सनातन हिंदू धर्म माता बाबा तुळशी बाबा कृष्णाजी माऊली दामोदर बाबा सनातन स्वामी महाराज राधाराणी सरकार साधवया भक्ती काज नाही लाज धरीत ऐसे यासी शरण जावे शक्ती जीवेन वंचे भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले ऐसे यासी शरण जावे शक्ती जीवेन वंचे तुका विठ्ठल 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 वजन कर जनार्दन स्वामी महाराज राधाराणी सरकार सावरिया सेठ काज साधवया भक्ती काज नाही लाज धरीत ऐसी यासी शरण जावे शक्ती जीवेन वंची भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले ऐसे यासी शरण जावे शक्ती जीवेन वंची तुका म्हणे साक्ष हाती तो म्या चित्ती धरियेला ऐसे यासी शरण जावे शक्ती जीवेन वंची महायोगपीठे तटी भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातन मनिंद्रे समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंग पांडुरंगा करो
प्रथम नमन दुसरे चरण संतांची यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नम ज्ञानेश्वरा करुणाकर दयडा तुमचं अनुग्रह राधलो पावन झालो चराचरी. ओम नम जय देव वेद प्रतिपाद्य जय जय स्वास वैद्यात्मरूपा देवा तुची गणेश सकलवर्तीमती प्रकाशो मने निवृत्तीदास अवधारी तुझे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. करारविंदेन पदारविंदम मुखार श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. जीव विभस्वामृतमेत देवो गोविंद दामोदर माधवेती. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं. वातात्मजवाय नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आई हनुमंत बिराजी कथा करो मती अनुसार प्रेम सहित गति धरू पधारी जी पवन कुमार. कि राधा मेरी स्वामिनी में राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास. बरसाने की राधिका नंद ग्राम के श्याम इनके पगम बंदन करू करू कोटि कोटि प्रणाम. आना रे घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरे कीर्तन में. आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन हमारे हरि प्रभु आप भी आना संग राधा जी को लाना. प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना. गोपियों को लाना लाइना रे गैनी जा कीर्तन में. आना सुंदरी श्याम हमारे हरि कीर्तन में. इथं बसलेले सगळे काना देशातले लोक आहात. काना देशातले लोक आहात आणि काना देशामध्ये जर कीर्तन करतो तर मला आवर्जून सांगायला आवडतं की भैया नारद महर्षींना देवाला केलेला प्रश्न आहे. देवा जर मला तुमची भेट घ्यायची असेल तर कुठं भेटणार आहे का. देवाने सांगितलं मला इकडे तिकडे शोधायची गरज नाही. जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते. फॉर एक्झाम्पल जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा किंवा माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही. जिथं जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते म्हणतात महाराज. मग मी नेहमी सांगतो कीर्तनातून जर कीर्तनामध्ये पंढरपुराचा मालक येऊन हाजरी लावत असेल इथं तर तुम्ही देवाचे देव महादेवाला बोलून ठेवलेलं म्हणल्यावर देव आलाच आहे. बरोबर आहे ना. बसेल सर्व हा असं आहे का. तर पुऱ्यावाला होती मग असं वाट दखत होती होत्या बलावानी. जनता इज्जतनी पडेल रास ना त्या का लोकल शेत का सहजी जातीन ते. विठ्ठल विठ्ठल माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असन आणि सर्व हिंदूच असतील तर सगळ्यांच्या पाया पडून सांगतो धर्म मंडपात येऊन बसावं. ज्या ज्या हिंदू होतील त्यासले सांग राहिनो विठ्ठल विठ्ठल. तरी बी नीट आहे बट ना
हा तर मन भाषा समजे राहिने ना मी प्युअर आहे राहिने मग बोल रहा तरी भी नाही मग तुमले आज सांग ना पडी का यस करता फाडदा उल्लू डे मप्पो हा या ना मध्ये या ना इथं जागा आहे मस्त बसा ना कसं आहे ना तुम्ही तिकडे बसून ऐकलं तरी आपल्या बापाचं काय जात नाही आपलं ठरलेलं आहे ते आपण लिहाशिवाय राहतात नाही पाणी जरी पडी घ्या तरी बी पण सांगा ना तात्पर्य एवढं आहे जर तुम्हाला आपण काय ना आपण जीव म्हणजे लोखंड आहोत आणि हे जे व्यासपीठ आहे कीर्तनकार कोण आहे कोणती जात नाही कितला ज्ञानी त्याला चेटार द्या पण हाही जे व्यासपीठ आहे ना हे व्यासपीठ म्हणजे परीस आहे परीस आणि या व्यासपीठाला जर तुम्ही माझ्यासारखे तुमच्यासारखे जीव टच होऊन बसलो ना तर आपण लोखंड रूपी जीव नक्कीच सोनं होतं पण व्यासपीठाला टच होऊन बसलं पाहिजे हां आणि जवळ आपण नुसत्या घोषणा देतो ना सनातन हिंदू धर्म की जय हो आई नुसतं सांगावर चालणार नाही एकाच गावामध्ये दांगडू घुसना गाडीने फोन करतो का रे शेपालात नाही रे दरात नाही रे ठोकात नाही रे आणि तुम्ही कीर्तनी गडबडी ऐकतं का रे हो विठ्ठल 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 पण थोडं 1 मिनिट अर्ध्या मिनिटासाठी सोपं करून सांगतो कीर्तन टाइमपासचं साधन नाही दादा मी जर विनोदात कीर्तन करत असेल विनोद कीर्तनाचा विषयच नाही पण मी विनोदाची झालर लावून समजवण्याचा प्रयत्न करतो विनोद म्हणजे कीर्तन नाही कीर्तनात विनोद असतात आणि माझा प्रयत्न असतो की तुम्हाला पटवण्यासाठी मी जरा हसवून सांगण्याचा प्रयत्न करतो पण कीर्तन काय साधा आणि सोपं नाही बरं जितका आपण समजतोय कीर्तनात येऊन बसणारी कामटेकड्यांचं काम नाही महाराज पूर्वी जन्मी ज्याची असेल पुण्याई तोच मुखी गाई हरीचे नाम वेड्या गाबाड्याचे काम नाही पूर्वजन्म्याचा पुण्याचा साठा संतोषितपर्यंत येऊ शकतो बाकीना सांगतील काय ना भाऊ आमना गाव मा देऊन मूर्तीने प्राण प्रतिष्ठा कीर्तन बी होतं पण आपण पाय ठेवायला बी गवत नाही भाऊ आपले ते चालत नाही भाऊ आज का तुला चालत नाही ते अरे तू ना नाही असं मनापेक्षा म्हणा भगवानने तुला पाय ठेवू देणार नाही रे पाप तुले कारण इथं येण्यासाठी पुण्याचा साठा असावा लागतो वेड्या गबाड्याचं काम थोडी ना असतंय हां ज्यानं पुण्यानं साठा राहा ना का तो आठेस हां अजून सांगतो कीर्तन टाइमपासचं साधन नाही महाराज कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवराय ही माझ्या धर्माची संस्कृती आहे दादा हां म्हणून कीर्तनात येऊन बसलं पाहिजे हां बाकीना बजेट मारा आता पटणात बरं आहे भाऊ मागेन मागे घर निघाल बरं आहे भाऊ पण खात्रीनं सांगतो जड जाऊ देत नाही बसा ना विठ्ठल विठ्ठल खरं तर सांगायला आनंद वाटतो की बाई माझ्या गावात सगळ्या गावकऱ्यांच्या साक्षीनं कीर्तनाचा कार्यक्रम आणि कीर्तन किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली दह्यानी नगरी आणि दह्यानी नगरीमध्ये कार्यक्रम महादेवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि सोबत मला असं ऐकायला भेटलं महाराजजी बोलले राजे छत्रपती शिवरायांची मूर्तीची सुद्धा हो प्राणप्रतिष्ठा आहे पुतळा बसवला जाणार आहे महादेवाची मूर्ती बसवली जाणार आहे ऐकल्याच्या नंतर समाधान वाटलं की गावाचं चांगलं परिवर्तन आहे आणि जर अजून त्यातल्या त्यात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि त्यात कीर्तनाचं आयोजन एवढं सोपं नाही आहे कारण जाऊ टाकलास ना त्याला समजस पैरान टाइमले पैरा येते जास पण रया लेवाना कितलं जड जास असं मंदिर बांधाय गे मूर्तीपर्यंत ठीक आहे पण आखो वरतीन लाख रुपये कीर्तना कर्ज ठेवणं सोपं नाही शे त्यालाच म्हणतोस पैरीशनी बी रया लेणं हां आणि कीर्तनाचं आयोजन केलेलं महाराज मी तर सांगेल आयोजकांना सरपंच साहेब असतील सगळे गावकरी मंडळी असतील आमचे महाराज मंडळी असतील सगळे टाळकरी असतील सगळ्यांना धन्यवाद कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळी जे मृदंगाला साथ करतात आमचे छोटे महाराज भूषण महाराज इकडे आरगावला साथ करतात आमचे धुळेकर बाबा साहेबराव बाबा जे तबलावादक आहेत आमचे रणमाळ्याचे रवी बाबा गायनाला साथ करतात माझ्या जीवा भावाचे दोघंही महाराज आमचे शरद बाबा असतील आमचे रावसाहेब बाबा असतील भैया महाराज मोतीलाल महाराज असतील पंचक्रोशीतील सगळे भाविक भक्त इथं यूट्यूब चॅनलचे मला वाटतं 2-2, 3-3, 4-4 कॅमेरे चालू आहेत त्याच्यामध्ये मला सगळ्यांची नावं तर नाही सांगता येणार पण इथं आमचे परी फोटो स्टुडिओवाले आमचे दादासाहेब आहेत इकडे अजून आमचे विकास भैया आहेत
अजून आमचे खरं तर मला सांगायला आवडेल दिनू दादा, हे सगळेच यूट्यूब चॅनलवाल्यांनी चांगला प्रचार केला. मी एक क्लिप बघितली तुमच्या याला. खरंच तुम्ही लोकांनी चांगलाच प्रसार केला. नाही तर बाकीना लोक ना जातपात देखी मला असा डाबरा मा बुचकाय मार राहतात. पण नीचच ना तोंडवर ठिकरा पडी घेतात ते विठ्ठल विठ्ठल. आपल्या गावाचेच आमचे महाराज मनसाराम बाबा. हा, रावेरचे. तुम्ही रावेरचे आहेत? मनसाराम बाबा कुठे आहेत बाबा? अरे विठ्ठल विठ्ठल. तर ज्यांच्या अनुषंगानं मला तुम्हापर्यंत पोहोचायचा जो संधी आलेली आहे ते म्हणजे तुमच्या गावातील चांगले प्रख्यात आणि चांगले नामांकित ज्यांनी महाराष्ट्र गुजरात गाजवले ते आमचे गोंधळी मामा श्री मोरे मामांनी मला कॉल केला. कदाचित सरपंच साहेब त्यांच्याजवळ होते. त्यांनी सांगितलं की महाराज काही झालं तरी तुम्हाला यावं लागेल आणि त्यांच्या अनुषंगानं तुम्हा मातापित्यांचं दर्शन घडलं. आमच्या मोरे मामाश्रींचं माझ्याकडे गोंधळाचा कार्यक्रम बाबाजी मागला चालले जो जून महिना म्हणजे हां यशने मला सांगे सौरी फॉर्म भरायला आहे दिना म्हणे महाराज तुम्ही वृंदावनमा राधा राणीनं स्वरूप लेतस भगवानना दरबारमा नाचतस आटे बी नाचा या म्हणा मामाच होतात फॉर्म भरायला. हां नाही सांग देऊ द्या ना महाराज मला ते. आणि खरं सांगू का मी लोकांचा कधी विचार करतच नाही. लोक काय म्हणतील हा विचार डोक्यात ठेवायचाच नाही. लोकांचा विचार करू मी तुम्हाला विचारतो. जे आता 50च्या पुढचे काका आहेत त्यांना विचारतो. लोकेसना विचार करी तुम्ही बऱ्याच गोष्टी मनमारी जगतस. बाई जाऊ द्या भाऊ मन का नाही धोतर जरासं काटवाला लेवानी इच्छा आहे. लोक काय म्हणतील झालं नाही रे थोडं शर्टाला डिझाईन बनायली रे बनवतो पण लोक काय म्हणतील चालं. लोक काय म्हणतील असा मग आपण जगणूतच नाही. आणि लोक काहीच म्हणतात नाही. लोक शेवट एकच म्हणतात राम बोलो भैरा इतकंच म्हणतं. नाते ते तुमले सांगू का लोकांचं कामाचा कधीच कोणाला चांगलं म्हणत नाही. चांगलं अजिबात म्हणत नाही. हा जन्माल घालणारा मायबापमा सुद्धा दोष काढणारी अवलाद जन्माली जायले तुमले मला चांगलं म्हणते नाही यापेक्षा का ठेवानी म्हणावत नाही. जे नीच आहेत ते म्हणावतच नाही. हा म्हणा जोर रोकडा कामरास बराच लोक असले माहीतच आहे भाऊ किडा पाडासा असं. मी बोलायला अजिबात घाबरत नाही. आपलं काम रोकडा आहे भाऊ काढतून खिचडी लई मन बोगणं. थोडं काही लोक असले जड जास. पण मी तुम्हाला सांगू का जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल ना तर पहिले डोक्यातून हे फॅट काढून टाकायचं. लोक काय म्हणतात तरुण भावांना आपल्या कीर्तनातून संदेश आहे. लोक कोणलेच चांगला म्हणतात नाही. एखादं पोरग जर गलिमाना काय करायला लागणं गलिमाना शानला वयल अर्धला वयल नाही समजणं का तुमले अर्धला वाट आहे बट ना तरी बाकी नसले नाही समजणं. सोपं करीन सांगायची यमन बातकुल. एखादं पोरग जर काही करायला निघणं का हे शानला बसेल राहतं त्या पोऱ्याला देखीच नाही का रे तात्या आप्पा ना पोऱ्या येडानगत काय बी करच भाऊ आपू आपण जास्त जड झाला जाऊ दे रे येड झालं ते. तो पोऱ्यात जास्त पर्यंत किडा पाडतस आणि तो पोरगा वर्ष 2 वर्ष मग सक्सेस होय ना का या किडा पाडणाराच सांगतं बावड्या पेडा बिडा काय पाडरा ना गुकायले तो काय करणार तो किडा पाडणार ना गार ओ करत दार ना आणि आता तो सक्सेस होई घेत किडा पाडरा ना निवड वायबार धंदा. पण तुम्हाला सांगतो सक्सेस व्हायचं असेल लोकांच्याकडे बघायचं नाही महाराज. अजून सांगतो ऐका जर तुम्हाला नवरदेव मंडपापर्यंत न्यायचा असेल नवरदेव मंडपापर्यंत जर न्यायचा असेल तर घोडा 50 हजाराचा असू द्या की 50 लाखाचा असू द्या काय करणं पडीन त्याले पहिले झापडी लावणी पडीन. का बर जर झापडी लाई नाही घोडा 50 हजारना राहू द्या की 50 लाखना राहू द्या टांगा पलटी घोडा फरार. मग नवरदेव जर मंडपापर्यंत सुरक्षित न्यायचा असेल ना
मग पहिले गोडाला झापडी लावा. गोडाला झापडीलाही म्हणजे सुरक्षित नवरदेव मंडपपर्यंत पोचच गॅरंटी आहे. तसं जीवनामध्ये तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल ना, तर नालायक लोकांच्याकडे झापडी लावा, त्यांच्याकडे बघू नका महाराज. सक्सेसपर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही माणूस. काय कोणाकडे बघायचं नाही का, गणच किडा पाडात, गणच किडा पाडात. जवळ म्हणा की व्हिडिओ व्हायरल होईना ना, तो 41 मा करू, आता 61 लेवायला लागो, करत राहा बदनाम, म्हणा भाव वाढस. विठ्ठल विठ्ठल हा. तर मोरे मामांनी आग्रह धरला. सरपंच साहेबांचे विषय होता की भाई तुम्ही आले पाहिजे, आमच्या गावाचा मोठा कार्यक्रम आहे आणि पूर्ण गावकऱ्यांची इच्छा आहे. म्हणले महाराज तुम्हाला यावं लागेल. खरं तर मी या गावामध्ये पहिल्यांदाच आलो आहे, गाव नाही बघितलेलं मी. हो, पण आल्याच्या नंतर एवढं समाधान वाटलं. महाराज आपल्या गावातले सिद्धू महाराज आहेत का? हां, रस्त्यावरच उभा होतात. मन वाट देखत, मन गाडी येतात, मन गाडी मग बसणार महाराज. म्हणे महाराज जेवण करायचं का? म्हणता हा. जेवायला घेऊन गेले, इथपर्यंत घेऊन आले म्हणजे एकदम बरोबर सेवा आहे. गावनं वातावरण चांगलं आहे, लोके चांगलं आहेतच. बराच बाहेरगावतून लोक येईल शेतात. प्रत्येक गाव ते मला काही सांगता येणार नाही. बरंच बाहेरगावनी भजनी मंडळ होईल. अजून माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे आकलाडची मंडळी, आमचे मिलिंद दादा असतील, आमचे मनोज दादा असतील, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. गाव चांगलंच आहे. जडे 2-2 मूर्त्या बस राहण्यात, पुतळा बस राहणार, मूर्ती बस राहणार, यानापेक्षा अजून मोठं काय पाहिजे. गाव एक नंबर आहे, लोके चांगला आहेतच. बाकी ना म्हणतील बाई ना महाराज येतो ते गायात राहीन ताबू, राहू द्या 1-2 राहसच. हां, गाव परत गटार राहसच. गाव कितलं का सुशिक्षित राहायला, बरोबर आहे का नाही? हो, गटारशिवाय गाव राहस का बाबा? मग गाव तरी गटार राहस, पण तुम्हाला अंदाज देखील ना मी गाव एक नंबर आहे भाऊ, लोके चांगला आहेतच. आणि विशेष म्हणजे मी कानादेशमा कीर्तन करस म्हणजे मला गैर आवडस. मना भाषामा मला कीर्तन करायला भेटस आणि आवर्जून मी म्हणी भाषामा तुमले प्रबोधन करायला प्रयत्न करस, समाजले संदेश देवाना प्रयत्न करस. आनंदाची गोष्ट आहे. फक्त आता एक नियमनं पालन करजात. कीर्तन संपेपर्यंत, जय विठ्ठल होईपर्यंत कोणीही जागा सोडू नका. एवढा आपल्या धर्माचा नियमाचं पालन करा. कीर्तनाचा नियम असतो, जोपर्यंत जय विठ्ठलचं शेवटचं भजन होत नाही तोपर्यंत कोणीही जागा सोडायची नाही. एवढ्या नियमाचं पालन करा. विठ्ठल विठ्ठल धनी जेव्हा स्त्री रूपात येत असेल तर त्याचं काय सौंदर्य असेल. महाराज ते बघितलं आणि महादेव प्रेमात पडले. पण महादेवाला सांगितलं मी आता मोहिनीचं रूप धारण केलंय ना, त्याचं काहीतरी कारण आहे. म्हणले काय? त्याचं कारण असं आहे, मला 14 रत्नांचा शोध करायचा आहे ना. महादेव म्हणलं काम काही असू दे, पण माझी इच्छा पूर्ण करावी लागते. देवानं सांगितलं काळजी करू नको, तुझी इच्छा पूर्ण करतो. हां, तुझी इच्छा पूर्ण करतो, पण आता नाही. आता ज्या कामासाठी आलोय ते काम पूर्ण करू दे. मग जेव्हा तू खंडेरायाचं रूप धारण करशील तेव्हा मी तुझी पत्नी होईल. देवण्यात 2-2 बायका होत्या. हाच तो महादेव आहे. महादेवानं किती रूप पालटले, किती रूप अवतार घेतले हे तुम्हाला सांगतच चालेल मी. पण आता अभंगही सोडवायचा आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबार आहे? ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? जाळूनी संसार वैसले अंगानी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? संसाराच्या नाभी घालून या शून्य ते तुकोबार आहे आणि ते तुकोबार आहे. तुम्हा आपल्या जीवांना समजावून आणि पटवून सांगताय भैया, अरे भगवंताचं नामचिंतन करायचं. पण नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंताला शरण जायचंय, पण कोणत्या देवाला शरण जायचंय? प्रश्नचिन्ह. साधकांनी सांगितलं तुकोबारायांना, तुकोबाराय तुम्ही सांगताना ती गोष्ट आम्ही ऐकायला तयार आहोत, पण आम्हाला पटलं पाहिजे आणि कळलं पाहिजे कोणत्या देवाला शरण जायचं. मला तुमच्या आता दह्याण्याचं कोणतीही गोष्ट काहीच कसलीच माहीत नाही. मी पहिल्यांदा तुमच्या गावात आलोय, पण मी अभंग सोडवत असताना जरा सुस्पष्ट भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो. माझा राजकारणाशी काही एक संबंध नाही आहे, पण मला उदाहरण म्हणून सांगायला आवडेल की भैया भगवंताला शरण जायला तुकोबाराय सांगतात, पण कोणत्या देवाला शरण जायला सांगतात ऐका. अशा देवाला शरण जायचं की त्या देवाला भक्ताचं काम करायला लाज नाही वाटली पाहिजे, अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात. भक्ताचं काम करायला त्याला लाज नाही वाटली पाहिजे, अजिबात लाजला नाही पाहिजे, अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात. मग जर तुकोबाराय असं म्हणत असतील की भक्ताचं काम करायला लाज नाही वाटली पाहिजे, अशा देवाला शरण जायचं, तुम्ही म्हणसान कितपत खरंय?
सोपं करून सांगतो ऐका. राजकारणी लोकांच्या मागं फिरू नका असं आपलं दुमत नाही. राजकारणी लोकांसोबत फिरू नका असं आपलं दुमत नाही. नक्की फिरायला पाहिजे, पण कोणासंगी फिराना? कोणासंगी? ज्याले आपलं घरनं पडेल बितळ दिकच होई त्याले. काय सांग राय नो? राजकारणी लोकांसोबत फिरू नका असं आपलं दुमत नाही. फिरायला पाहिजे, पण आपलं पडेल बितळ त्या माणूसले दिखत असेल त्यांसंगी फिरामा अजिबात लाज ठेवा नाही. पण जर तुम्हाला पडेल बितडावर पाल टाकी टाकीच नाही तुम्ही जाकी जाकीने त्यांसंगे फिरतच होते, तो बंगलावालाना जर घरकुल मंजूर करत होते शिलगाव नाही का? मन बोलणं समजे ना तुमले. अशा देवाला शरण जायचं की त्या देवाला भक्ताचं काम करायला लाज नाही वाटली पाहिजे, आणि देवानं लाजलं सुद्धा नाही पाहिजे. अशा देवाला शरण जायचं, आणि देव खरं सांगतो अजिबात लाज ठेवत नाही काम करायला. तो देव म्हणजे माझा पंढरपुराचा मालक विठ्ठल. खरं तर बऱ्याच कीर्तनांमध्ये आमचे दादासाहेब येऊन बसतात. शेटन ते जवळच आहे आपलं गाव इथून. सडगाव पहिले सडगावच्या कीर्तनात पण होते, अजून 1-2 ठिकाणी होते वाटतं ना. हां, छान. मग आमचे सडगावचे दादाश्री आले असतील ना? भूषण दादा आले का? आज मी बैठकच कधी त्यामुळे मला सुधरी नाही राहिना म्हणून मतदान कितलं आहे असं. काही वांधा नाही. कथा का बसतात नाही बुक कीर्तन ऐकी राहणार आज मोठी गोष्ट आहे माणसाठी. कारण आमना गावामा एक शेतकरीने कापूस तुमच्याकडे लावतोस का? कापूस लावतोस ना? कपाशीन वावर तयार करे शेऱ्या पाडेल होत्या. शेऱ्या जर अशा ह्या वाकड्या तिकड्या जायला होत्या. बाजूना शेतकरी उन्हा देखाले म्हणे आप्पा शेऱ्या जऱ्या तिरप्या वाट राहण्यात म्हणे सरळ पाहिजे होत्यात. शेतकरी मोठा होता, आप्पा जरा मोठा शेतकरी होता. आप्पान सांगा म्हणे भाऊ या जरी तिरप्या दिकी राहण्यात ना, पण कपास निघानंतर ना पैसा सरळ जिथीन शिलगाव म्हणे कशा करा. मग मी तसा अंदाजला कथा का बटत नाही भाऊ ऐका रे आप्पा हो. अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात, ज्या देवाला भक्ताचं काम करायला लाज नाही वाटली पाहिजे. आता ऐका, भगवंत सुद्धा तोच खरा असतो की जो भक्ताच्या अंतकरणातला भाव पाहतो. भाव तो जातीपाती नाही बघत, तो देव असतो. बरोबर आहे ना? जातीपाती बघत असेल त्याला देव तरी कसं म्हणावं. आणि आमचा वारकरी संप्रदाय शिकवत असताना आम्हाला शिकवण अशी देतो, जात वित होत कुलशील मात भजकात वरित भावना युक्त. तुमची भावना काय या त्याच्यावर भगवंत प्रसन्न होतो. तुम्ही किती मोठ्या जातीचे असताना त्याच्यावर देव प्रसन्न होत नाही. अरे तुम्ही माझं जाऊ द्या, माझे तुकोबाराय सांगतात मन घरनं दोंडायचा ना रव्या काहीच सांगाव नाही. शे दोंडायचा ना रव्या घरनं काहीच सांगाव नाही. बठ्ठ शास्त्राला दरीशने सांगसू. तुकोबारायांचं प्रमाण आहे, जातीनं जर ब्राह्मण असेल आणि अभक्त असेल तर माझे तुकोबाराय शिवी घालतात. अभक्त ब्राह्मण जडो त्याचे तोंड, काय त्याची रांड प्रसवली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जातीनं ब्राह्मण आणि जरा भक्त असेल तर माझे तुकोबाराय शिवी घालतात. पण महाराज तुमची जात कोणची त्याच्यापेक्षा तुमचे भाव कसले देवाप्रतीचे त्याच्यावर माझा भगवंत प्रसन्न होतो. कारण तो जात बघत नाही, अंतकरणातला भाव बघतो. मी नेहमी अभंग घेतल्याच्या नंतर सुरुवात मला खालून वरती जायला आवडतं. सांगायला आवडेल, काही काही लोक जातीपातीचा परमार्थ करतात, त्यांचा विषय द्या सोडून, पण मला सत्यता मांडायला आवडते. ऐका, जर एखादा मोठी जात ना होईन, तो जर अंडा बुर्जी लाडीवर नाश्ता करस होईन, आणि जर कधी साधा गरीब जात म्हणा पोरगा होईन आणि ती लारीवर तो पाणी बी पेत नाही, वाव कोणले मोठी जात ना म्हणशात. हा कोणले म्हणशात? जवळजवळ बराच जण पचाव नाही म्हणून आज न बोलेल. पण ते कसं रास माहिती का, जवळ खरं बोलायला जाऊ ना सगळी माय बी सांगस तू मन पोटणार नाही असं. खरं बोलायला गे ना सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटणार नाही असं. जातीला अजिबात किंमत नाही दादा. गड्यात माळ आहे, वैष्णव आहे, माझ्या जातीचा आहे. मज या जातीचे मज भेटो कोणी. बरोबर आहे ना? गड्यात माळ असेल, वैष्णव आहे, मग मोठी जात ना. हा, कारण माळकरीचा वैष्णवाचा अधिकार एवढा आहे, जर तुम्ही साधा लोके 1000 जेवाडात तर 100 ब्राह्मण जेवाडेल न पुण्य लागस म्हणे. पण
10 वारकरी जेवाडात तरी 100 ब्राह्मण जेवाडेल न पुण्य लागस. हाय वारकरीने ताकद आहे, माडकरीने ताकद. पण काय काय लोक हे पुढकारास आणि म्हणा भगवान अशी जिराई काय नाही भाऊ. हा मी का नाही आमका जात ना, मला त्याच ना घरनं चालत नाही, त्याच ना घर पाणी बी पित नाही. आणि नेमकी परिस्थिती अशी करी देवबानी पोऱ्यात शोध होती सोरीस ना बायकोच भेटे नाही भाऊ. कथाईन करलंय ना काय बाप्पा तुमले त्याच ना घरनं चाले नाही. आई बहीण त्या हाते हात मा बुच काय बाच काय रांधेन खावाडी हाते हाते जिराई का नाही देवनी, जिरवली का नाही महादेवानं. देवाच्या विरोधात जायचं नाही महाराज, अजिबात जायचं नाही. देवानं अरे जातीनं भिल्ल समाजाची शबरी, पर शबरीच महाराज जात नाही बघितली. मग ही ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा महिमा आवडीची बोल काय बिलने, ऐका महिमा आवडे ते बोरे खाये बिलने, ते बोरे खाये बिलने बोल प्रेमाचा भुकेला. ऐका महिमा वा जात नाही बघितली माझ्या जगाच्या मालकानं, माझ्या पंढरपुराच्या मालकानं जात नाही बघितली. भिल्लनीची उष्टी बोरं खाल्ली महाराज. त्यानं जर जात बघितली असती तर भिल्लनीची उष्टी बोरं खाल्लीच नसती. जाताला किंमत नाही, जातेला किंमत नाही महाराज. किंमत आहे तुमच्या भावाला. हा भिल्ल समाजना लोके तुम्हाला गावमा शेत का सिद्धू बाबा शेत ना आडे येलेत का आदिवासी लोके. वा वा क्या बात आहे. त्या लोके तुम्हाला गावमा राहतच म्हणजे तुमले चांगलं माहिती होईल त्या लोकेसना कसं राहस. त्या लोकेसना अनुभव सांगस मी तुमले. त्याच जर कधी एखादा गलीमा गावमा एखादा पोरगानं जमणं, मला एखादा आदिवासी ना आज सांगो आमना समाजमा एखादानं मोठा का बोल जमेल लग्न, अजिबात नाही. त्यासले इथला आनंद राहत लगीन जमणं आपली गली माय भो नाचाल बेटी भो फुकाय घेतात. हा नुसता वाजायला पाहिजे लगे नाचानं सुरू. आणि असं नाही बॅन बारीच पाहिजे अशी बी अपेक्षा नाही. नुसतं डपडका वाजता नाही अडिंकीसने तरी बी नाचायला चालू. हो नुसतं वाजायला पाहिजे गणकन लगेच नाचानं चालू. आणि आपण स्वतःला चांगले जात ना म्हणणारा जरी एखादा पोऱ्यानं भाव किंवा जमी की भाव बन किंवा या वट्टावर बडी बडी बॅन मा नाचायला नाही जातो, वट्टावर बडी बडी बोटे मोडतं. तिने बही ना आपलं झालं 8 एकर बाग आहे ते तरी टाया बट्टा यांनी कुठे उपाडी राही. म्हणजे कितला वायबार धंदाचे आहो. हा दुसऱ्याच्या सुखात लोक एवढे दुःखी आहेत महाराज, स्वतःच्या दुःखात दुःखी नाही एवढे दुसऱ्याच्या सुखात दुःखी महाराज. आणि असा दुसऱ्यानं सुखमा दुःखी राहणार आयुष्यभर सुखी नाही राहू शकतं. कारण मी गली माही चाल राहीन तू शरद बाबा चालता एक उंच ओट्याचं घर होतं, एक म्हातार बसलेलं होतं 60-65 वरीसनं म्हातार होतं. मी जवळ गो म्हणतो बाबा इथलं तोंड उतारी काबर बसेले जाऊ द्यावं म्हणे महाराज यंदा साल बोलतं गंध पडणं. 3-4 वर्ष पहिले पाऊस कमी होता आमनाकडे, साल बोलतं गंध पडेलचे म्हणता तुम्हाला नाही परिसर माहिती ते नाही म्हणे महाराज येरले तेंबर पाणी नाही. म्हणतं जाऊ द्यावं बाबा इथला काय नाराज होतस तुम्ही येरले काय 80% लोकच नाही येरेसले पाणी नाही काय नाराज व्हाना नाही म्हणे महाराज. आपली येरले पाणी नाही त्यांना काही वाटत नाही म्हणे आपले. पण बाजूवालाने आटाई राहिनी नाही म्हणे साले. कितला वायबार धंदा शेव म्हणजे स्वतःनी येरमा पाणी नाही यामा दुःखी नाही याव पण बाजूवालाने आटाई राहिनी नाही निव्वड नीज धंदा. विठ्ठल विठ्ठल एखाद्या गरीबाच्या पोराचं जमलं ना आदिवासी भाऊ बटान असतील बिचारा काय त्यासले द्वेष नाही कोणा राग नाही काही रुसवा नाही. आणि तुमले बी सांगस बहिणीवन आदिवासी बाईस मा असा देखील का तुम्ही एखादी बहीण नवर देऊन माय ऋषीशनी उभी शे बोल लगीन मा देखील शे का अजिबात नाही. लगीन मा सुद्धा नाही. नाही ते आचून बाई उनी तिला माहीत नाही म्हण सासू कोणती जेठानी कोणती असं गोय मग करीन उभ्या राहतीच्या बाया. पाय पडता एखादी बाईन मागे राही गे पाय पडाना राही ना मग एखादी जेठानी किंवा मग एखादी सासू बहीण मागे उभी ना तून दाखली सासू तीन पाय पडले होईन माय पोर गई मग पाय पडू देऊ ना.
हाय पोर पाय पडाल गे काय बिन सांगा नको माय मना नको पडू ते चिकनीच ना पड हो बाप का बा तुला नंतर पाय पडा मग तू लकवा होई जाईन उपडीच जाशी तू कितला वायबार धंदा आहे हो हा तेवढं बरं आहे बा दयाने ना अरे बड्या बाया चांगल्या दिक राहणार मला मी आटे ना काही सांगावले बहिणी म्हण कारण आखी 95% रक्कम आट केली म्हणे त्यान पोरले कस काय चांगलं भेटे गे त्यान पोऱ्यानं कस काय होई गे अरे तुम्ही नीती चांगली ठेव रे तुला नवी होई जाय रे वरीस 2 वरीस पण दानच चांगली ठेव कारण आमच्या संतांची शिकवण आहे करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया और नीयत तेरी अच्छी तो घर में मथुरा कासी है कर्म चांगलं ठेवा कर्म चांगलं असलं का जमतंय जर एखादी बाई अशी चहा तू फिरावंच होई ना एखादी बहीण जर मागे राही गे ना ती पिले तीच एखादी आगावरास ना नको माय माल नको तिसले 5 मी घर गण पिराच्या तू गण चहा पेस बहीण घर तू चहा गाई डोकं दोस पण मानपान मा पिले ना कब्बर कितला वाय धंदा आहे हाय ते सांगा ना ते गरज नाही दयाने ना बाईसली बा हा पण मग आता मी बिवार लई येले सांगे पैरी निघणं पडी माले आको कत लई लई फिरू त्याले सरावणं पडी ना विठ्ठल विठ्ठल हाय याच ना इशारा दे ना तुमले बी सांगत जास्त मान सन्मान्यापेक्षा ठेवा मग जगता येत नाही काही काही लोक असे लग्न चालस काही काही जवई पंगत चालस आणि पंगत ना आजूबाजू गळगरात फिरतस सासरा विचारस का हो जेवाय बापू तुम्ही जेवणात नाही मला कोणी विचारलंच नाही का बा तुला पुटीन पाटा बांधाय घ्या या लोक्या काय राहणार तू चेंद्राय बोक्या बोक्या वातडा वय जाशी तू का रे हो करतदार ना लोक्या काय राहणार तू बी काय लिहो ना पण नुसता मान सन्मान ना बोक्या राहतस काही काही अरे मागितल्याच्या नंतर मान सन्मान नाही भेटत तुमची वर्तणूक ठरवतो महाराज तुमचा मान सन्मान हो काही काही जवळ असं आहेत ना साला ना लग्नात मग बघूनच होता धोतच बिचारा तरी सासरा सांगस मना जवळ सारखा जवळ नाही हा या माल कोणी विचारलं नाही वाला सासू सासरा रावण्या करी करी जे वाढतात पण मनमा इज्जत नाही राहते असण्याबद्दल म्हणून नम्रता शिकली पाहिजे महाराज काही काही आदिवासी लोकांकडनं हो इतकी नम्रता ना महाराज माझ्या शबरी आईचं चरित्र आई सांगायला मला आवडतं भिल्ल समाजाची शबरी शबरराजाची मुलगी शबरी होती लहानपणी लग्न ठरलं बापाला विचारलं बाबा लग्न ठरलंय पण पंगत कसली द्यायची जनावर बांधलेली बकरं बांधलेली होती बापाला सांगितलं बाबा हे बकरे कशासाठी बांधलेत बेटा तू लग्न करायचं तर लग्नाची पंगत द्यायची बाबा जर मला लग्न करायचं असेल तर एवढे जनावर मरणार आहेत म्हणले हो बाई लहानपणी घराचा त्याग केला जर एवढे जनावर मरत असतील मला लग्नच करायचं नाही म्हणते कोण बहिणीवन शबरी जातनी कोण होती भिल्ल समाजाची शबरी माणूस आणि बाई याच जाती माणस आणि ते पण माडकरी होय ना ते मना जात ना म्हणस हा तुमले विचारस भिल्ल समाजनी बाई पण तिले वाटणं जनावरे मराल नाही पाहिजे मटन मासा खाओ नाही असं कोणले समजणं बहिणीवन हो ताई सोन मटन मासा खाओ नाही कोणले समजणं अशा शांत कशा वेगळ्यात बहिणी सोन हा मटन मासा खाओ नाही कोणले समजणं बिलिनले आणि तुम्ही स्वतःला चांगली जात ना म्हणणारा सांगतो मालकाने ठेसा मा काड्या टाकास वय ठेसा सवाद देत नाही साला तू फाशी लिहिन मर जा रे ओ करंटा ओ बोरा पांढरा तुल ठेसा मा काड्या टाकास वय ठेसा सवाद देत नाही तू भूल गेल वावरले कितला बाणार धंदा हा भिल्ल समाजाची शबरी महाराज जर एवढे जनावर मरत असतील मला लग्नच करायचं नाही हा त्याग आहे महाराज हो गुरुजींची सेवेत लागली अरण्यात जाऊन राहायला लागली प्रसंग असा गुरुजींनाही जायचंय आता जगाचा शेवटचा निरोप घ्यायचा आहे शबरीला सांगितलं बेटा अब मुझे जाना पडेगा शबरी गुरुजी कहा जा रहे हो बेटा भगवान का बुलावा आ गया है मुझे निकलना पडेगा शबरीने सांगितलं गुरुजी तुमच्या विश्वासावर तुमच्या भरोशावर एवढ्या अरण्यात राहत होते आणि तुम्ही मला सोडून जायचं म्हणल्यावर मी कोणाच्या भरोशावर कोणाच्या विश्वासावर इथं राहायचं गुरुजींनी सांगितलं बेटा काळजी करू नको इथं कोणी परपुरुष येणार नाही जो पण येईल तो जगाचा मालक तुला भेटायला इथं येणार आहे ब्रह्मांडाचा धनी तुला भेटायला येणार आहे शबरी आई वाट बघत होती 82 वर्षाची होईसपर्यंत वाट बघत होती प्रभूची आणि 14 वर्षाच्या वनवासाला जाताना जेव्हा सीतामय्याचं हरण केलं रावणानं एके ठिकाणी प्रसंग असा आला की प्रभू रामचंद्र लखनजीला सांगायला लागले भैया लखन चल अपनी माँ को मिलने जाना है भैया लखनजी सांगता भाया
बड़े भैया हम अपनी माँ को 14 साल तक नहीं मिल सकते. प्रभू सांगायला लागले, अरे 14 वर्ष वाट बघणारी मायची गोष्ट करत नाही रे, जी 82 वर्षाची होईपर्यंत वाट बघते त्या मायची गोष्ट करायलो म्हणलेले का. दोघं बंधू निघाल्याच्या नंतर शबरीच्या कुटियाच्या समोर आहे. शबरीचं चालू होतं वाट बघणं. हे राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, मेरी झोपड़ी के बाग खुल जाएंगे, राम आएंगे. विठल विठल जब मेरी राम जी का शबरी की कुटिया का पावन होगा, जब मेरी राम जी का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का शबरी की कुटिया का होगा, जब मेरे राम जी का आएंगे रघुराई उनको आसन और अपने हाथों से खिलाऊंगी, आएंगे आसन में बिताओगे, साथ साथ लखन जी का दर्शन, शबरी की कुटिया का पावन होगा, जब मेरी राम जी का, जब मेरे राम जी का शबरी की कुटिया का वाट बघत होती शबरी, कधी माझ्या जगाचा मालक मला दर्शन द्यायला येतोय म्हणून. आणि प्रभू शबरीच्या कुटियाच्या समोर आहे महाराज. शबरीच्या कुटियाच्या समोर आल्याच्या नंतर शबरी आईला ओळखू आले की आलेला भगवंत. शबरी आईच्या डोळ्यात अश्रू होते. लखनजीने विचारला, आई साहेब ब्रह्मांडाचा धनी तुमच्या कुटियाच्या समोर आहे, तरी रडण्याचं कारण काय या. शबरी आईच्या डोळ्यात अश्रू होते. शबरी आईने सांगितलं, लखन अरे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपली संस्कृती आपली परंपरा अशी साधू संत दारात आल्याच्या नंतर त्यांचं पद्यपूजन झालं पाहिजे. अरे मला देवाचं पाय धुवायचे, पण काय करू, लहान वयातच मायबापांचं घर त्यागलं, संसारात पडली नाही, लहानपणी संसाराचा त्याग केला. अरे मला पाणी प्यायला ग्लास नाहीये, भांड नाही या, पण इथं देवाचे पाय धुवायची इच्छा आहे, मला देवाचे पाय धुण्यासाठी माझ्याकडे पात्र नाही. लखन देवाचे पाय धुवायचे आहेत, पण देवाचं पाय धुण्यासाठी माझ्याकडे पात्र नाहीये. लखनजीनं गोड उत्तर दिलं, आई तुझ्याकडे देवाचं पाय धुण्यासाठी पात्र नाही या, तुझ्याकडे देवाचं पाय धुण्यासाठी पात्र नाही, पण तुझी पात्रता एवढी की ब्रह्मांडाचा धनी तुझ्या कुटियाच्या समोर आहे. पात्र नाहीये काय करते, पण पात्रता एवढी की ब्रह्मांडाचा धनी तुझ्या कुटियाच्या समोर आहे, अजून काय अपेक्षा ठेवते. शबरीनं देवाची साठी वाट बघून बघून प्रत्येक वेळेस सडा रांगोळी करायची, हो, आणि बोर चाखून ठेवायची. गोड लागलं तर टोकरीमध्ये टाकायची, आंबट लागलं तर फेकून द्यायची. ती उष्टी बोरं माझ्या जगाच्या मालकाला दिली. माझ्या मालकानं खायला सुरुवात केली. बोरं खात असताना बाजूमध्ये लखनजी बसलेले. लखनजीला सांगितलं, भैया ले तू भी पाले भैया अपनी माँ का प्रसाद है. लखनजी ना आत्मालीनाथ भाऊ म्हणे, आई बहीण ना उष्टा बोरे अव्वा काय राहणार, माल बी का वाढाय ना, आणि तवय काय कोलगेट नाही होत, ब्रश नाही होता, दात बीत घसेल होतीन बा असं. आई बहीण ना उष्टा बोरे अव भाऊ काय राहणार माल बी पसाडाय ना म्हणे. हम मरे तो मरे यजमान को भी लेके मरे. लखनजीनं बघितलं प्रभूचं लक्ष नाही या, हातात बोरं होती, लखनजीनं दिले फेकून. माझा ब्रह्मांडाचा धनी असं कोणतं ठिकाण नसेल की जिथं जगाचा मालक आपल्याला बघत नाही. तुम्हाला सांगतो बरं का, कोणाची निंदा नालस्ती करत असताना, कोणाची टिंगल करत असताना, कोणाची बदनामी करत असताना तुम्हाला वाटतं तुम्ही ज्याच्यासोबत बदनामी करतात, ज्याच्यासोबत विषय मांडतात त्याला कोपऱ्यात घेतात तुम्ही, त्याले कोपरा मला घ्यात, पण असा कोणता कोपरा नाही की जगना मालक तुला देखील नाही राहणार. आपण सोपं घरी सांगास, एखादा घरमा मांजेने जर वाटीमा दूध देखील ना 3 तोंड टाक, चाटायला लाग गई दूधले, दूध पेवायला लाग गई, पण दूध पेत असताना डोळ्यालाच नाही पेस. तिना डोळ्याला यायला राहतं, तिला असं वाटस म्हणा डोळ्या बंद येत नाही, जसं मला दिखी नाही राहणार तसं कोणलेच दिखी नाही राहणार. येडी भानट चोरत नाही, फक्त डोळ्यात तुला आल्यात घर ना मालक बिन मालकीन बी देखी राहिने, पण त्या विचार असा करणार असं बी उष्ट कर टाकेले काहीला हाकला ना भाऊ म्हणा. इशारा समजी घ्या होती तुम्ही.
विठ्ठल विठ्ठल. शबरीची उष्टी बोरं खाल्ली, लखनजीनं खाल्ली नाही बोरं, फेकून दिली माझ्या जगाच्या मालकानं. खेळ रचला महाराज जेव्हा रावणासोबत युद्ध चालू असताना इंद्रजीत सोबत लखनजी युद्ध करत होते. लखनजी मूर्छा येऊन पडले, बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. लखनजी पडलेल्या आणि तिथं वैद्य आले. वैद्याने सांगितलं जोपर्यंत लखनजीला आयुर्वेदिक औषध भेटत नाही, ती एकच औषध अशी ती आणल्याशिवाय लखन जिवंत होत नाही. प्रभू रामचंद्र लखनजी जवळ बसले आणि सांगत होते, भैया लखन हे उठ जा लखन भैया के जीना लगे, उठ जा रे लखन भैया के जीना लगे, ब्रातिया नहीं जाना के जीना लगे, उठ जा रे लखन भैया गौरेगी मेरी मैया, अरे क्या मुखड़ा दिखलाऊं कैसे के जीना लगे, ब्रातिया नहीं जाना कि जीना लगी, लखनवा नहीं जाना कि जीना लगी. प्रभू रामचंद्र जवळ बसलेले वैद्यानं सांगितलं आयुर्वेदिक आणल्याशिवाय लखनजी जिवंत होत नाही. मग आयुर्वेदिक आणणारे तुम्हाला माहिती आहे हनुमंतरायानं द्रोणागिरी पर्वतच उचलून आणलेला. त्या पर्वतावर जे लखनजीनं बोर खाल्ली नाही, शबरीचे फेकून दिलेली त्या बोराची वंशी आणि ती बरोबर माझ्या जगाच्या मालकानं स्वतःच्या भावाला खाऊ घातली. महाराज भक्ताच्या साठी भावाचा अपमान केलेला परवडेल, पण माझ्या भक्ताचा अपमान नाही सहन करणार. या भावाला किंमत देणारा माझा ब्रह्मांडाचा धनी आहे. विठ्ठल विठ्ठल. अजून सांगायला आवडेल, सुरुवात आहे अजून. पहिला भक्त भिल्ल समाजाची शबरी. दुसरा महार समाजामध्ये एक संत जन्माला आले, त्यांचं नाव काय? बोलू नका, बोल नका रे. महार समाजामध्ये एक संत जन्माला आले, त्यांचं नाव काय? काय नाव होतं बहिणीचं? पुन्हा गावमा सप्ताह वसवे ना, वस ना. मग कीर्तनकार सांगित जातच ना, संतच ना नावे. काय नाव होतं? मार समाजामध्ये एक संत जन्माला आले, त्यांचं नाव काय? महिला मातांना सांगतो, माझ्या कीर्तनातून या प्रश्नाचं जो उत्तर देईल त्याला आजची दक्षिणा पूर्ण देऊन जाईल. पूर्ण पॉकेट दि असो, पूर्ण पॉकेट. फक्त पॉकेट म्हणा पैसा काढली सो. हा कोण? वा वा, बरोबर बरोबर सांगा, चोखा मार. महार समाजामध्ये एक संत जन्माला आले, त्यांचं नाव होतं चोखा मेळा. हा, चोखा मेळाच्या जीवन चरित्र सांगायला मला खूप आवडतं महाराज. हा, सुरुवात करेल ना मी. हो, तसं तर प्रसन्न करायचे भाव माझ्या मीराबाईचे सुद्धा तसे होते. हो, देवाला प्रसन्न करायचे. मग काय नुसता शबरी मातेला त्रास झाला असं आहे का? चोखा मेळाला त्रास झाला असं आहे का? अरे माझ्या मीराबाईला सुद्धा तो त्रास झाला महाराज. लोकांनी दिला जाऊ द्या, स्वतीच्या बापानं सुद्धा विरोध केला, पण नाही ऐकलं महाराज. हा, भगवंताची प्राप्ती करून घेतली, सांगणारच आहे, ऐका. महार समाजामध्ये संत जन्माला आले, चोखा मेळा. चोखा मेळ्याच्या बायकोला दिवस होते, बायकोला दिवस. बाळणपणाची वेळ जवळ आलेली आणि चोखा मेळा पत्नीला सांगायला लागले, म्हणले ऐक ना, मला की नाही सोयरा, मला की नाही वारीला जाऊ वाटायला ग. सोयराबाईने थोडाही विलंब न करता नवऱ्याला सांगितलं, तुम्हाला वारीला जावं वाटतंय नक्की जा, अजिबात अडचण देत नाही, विरोध करत नाही, जा म्हणे वारीला जाय राहणार. ते चोखोबान बायकोन सांग बरोबर बहिणीच. नवरा वारीला जाय ना, बाहेर पण वेळ जवळ जायला होती, कवय बायतीन जाईन, बा डिलिव्हरी होई जाई सांगता येत नाही, तरी नवराला सांग वारीला जाय राहणार, जा म्हणे. कसं काय वातावरण राहील जर आपला घर असा प्रसंग राहणार. ते बाईना दिवस भरता येते, नवरा जर वारीला जावा म्हणे, ते कसं काय वातावरण राहील. वारीले महिनाभर जाणं पडस. अरे काही काही बाया गावमा कीर्तनले सुद्धा जाऊ देत नाही. घरातील का त्या बकल्या बांधलेत वट्टावर, कुत्रा तो टाकतील. इथला तराडा रास ना काही ठिकाणी बाईस ना, तेवढं बरं आहे. अरे दयाने ना बायाने जमा तुमले डोकं लावतील त्या. पत्नीने सांगितलं जायचंय ना, जा म्हणले. अरे माझ्या जगाच्या मालकाच्या भेटीसाठी चोखोबा निघाला. अंतःकरणापासून देवाची भक्तीपर पत्नीनं घरून सांगितलं होतं, तुम्ही जाताय वारीला जा, पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं, तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा, तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा, कारण बाळणपणाची वेळ जवळ आलेली, काही झालं तरी तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा. चोखोबानं होकार दिला, नामचिंतनात एवढा मग्न झाला, चालता झाला.
नामचिंतनामध्ये चोखोबारा एवढे वेळे झाले बहिणीला सांगणं विसरले महाराज. माझ्या विटेवरच्या मालकाला वाटलं माझा भक्त जर माझ्या नामचिंतनामध्ये एवढा वेळा होत असेल तर मी काय कामाचा आहे. माझ्या विटेवरच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि चोखोबाच्या गावाच्या शिवजवळ आले. शिवजवळ गाव माने घुसेल अजून गावना शिव मावनात. हा कोणी विवळांग तोड टाकी ना मग गावना शिवजवळ होणार. आणि मग विचार करत देवबा चोखोबाच्या बायकोचं बाळणपण करण्यासाठी मला जायचं असेल तर चोखोबाची बहीणच बनावं लागेल. आणि बहीण जर बनायचं असेल तर मला साडी नेसावी लागेल. कोण म्हणता असं? ब्रह्मांडाचा धनी प्रभू विटेवरचा मालक. चोखोबाची बहीण बनायचं असेल मला साडी नेसावं लागेल. माझ्या चोखोबाच्या बहीण बनण्यासाठी माझ्या जगाच्या मालकानं नऊवार साडी नेसली बहिणी हो. आता सगळ्या बहिणींच्या पाया पडून सांगतो वातावरण आहे चांगलंच दिकी राहिना तरी पण एखादी बहिणींना न कळत पदर पड जायला होती बट्या बहिणीसना पायपडी सांगत डोकावर पदर लिहिल्या. कारण आपलं बोलणं कथं बी जाई बहिणी सोन तुम्ही आको काल दिन उठी सांगशात मर जायचो चांगलं सांगरांता मधमाज आमना किडा पाडी घ्यान मरी माय खाव्याला दरी त्यांना लिहिल्या बहिणी सोन डोकावर पदर. आणि देखा कितलं भारी वातावरण दिक राहिलं. खरंच बहिणी तुमले एक गोष्ट सांगाच बरं का. आपण हिंदू धर्माचा नियम आहे डोक्यावर पदर घेतला पाहिजे. डोक्यावर पदर आलेल्या अतिथींचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाचं म्हणावं इंडियन मदर. तुम्हाला डोक्यावर ना पदर तुम्ही घरमाने असाल साडी कितला राज बहिणी सोन 200 400 500 600 रुपयांनी बरोबर आहे ना. 600 पुढे ते काय राहत नाही ताई 600 रुपयांनी साडी. सहावार साडी तुम्ही 600 रुपयांनी 1 मीटर कितलाल पडणी. सहावार साडी म्हणजे 6 मीटर. 6 मीटर साडी तुम्ही 600 रुपयांनी 1 मीटर कितलाल पडणी 100 रुपयाले. 100 रुपयाना मीटर पदर कितला मीटर ना राज बहिणी सोन 1 मीटर ना. मग तो कितला नाव आहे ना 100 रुपयाना. 100 रुपयाना पदर आहे. तो जर डोकावर राहिला ना तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाय देत 100 रुपयाला बाबा. 100 रुपयाना पदर आहे पण तो जर डोकावर देखील ना तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाय टाकत अशा टोपीवाला बाबा मनुष्य डोकावर पदर लिहिलो. डोकावर जर पदर आहे ना एखादा टोपीवाला बाबा देख ना पहिलं वाक्य तोंड माहिती निघस कुठे ना माहेर राय पूर्ण काय माय बापना संस्कार होतीन भाऊ काय वयनशे भाऊ पदर सुद्धा पडू देत नाही हो. आणि पदरली इथली किंमत आहे ना तुम्ही खूप शिका खूप पदव्या धारण करल्या पण आपल्या हिंदू धर्माना नियम न पालन करा बहिणी तुम्हाला पाय पडी सांगा. आज ना कीर्तनकार म्हणीश नाही ऐकणं नाही तुमले. आज ना कीर्तनकार तुम्हाला भाऊ असं समजे ना ऐक जात. हा तुम्हाला भाऊ बोल राय ना असं समजे ऐक जात. आणि मी काना देश नाही म्हणजे तुम्हाला भाऊजी मी हक्कातेन बोल राहिनो तुमले ज्या आपला धर्माना ज्या नियम आहेत त्या मी तुमले अधिकारतेन सांग राहिनो बहिणी सोन हक्कातेन सांग राहिनो बोलू ना राग नाही याव ना बहिणी सोन. वा तुम्हाला भाऊ बोल राहा ना असं समजे ना ऐका. जर सुधारता होणं ती चूक सुधारली आणि उद्यापासून होऊ देऊ नका. पण असं मन असं नका म्हणतात चिलगाव येड येते ते नीच जेव बरचे काय लागल बाकी नाही बाया मन पहिली मीच बोलसो मी काना देश नाही मी तुम्हाला भावी मी नाही बोलाव दुसरं कोण बोलीन तुमले आणि दुसरं कोण बोली त्यांना मुसड पोट टाकावं मी. हा मी तुम्हाला भावी मीच तुमले बोलसो हक्का ते डोकावर पदर लिहिलेच जा बहिणी सोन डोकावर ना पदरनी इथली इज्जत वाढच ना हो. या म्हातारा बाबा इज्जत वाढाय टाकतो डोकावर पदर राही ना का पदर लिहिलेच जावा. आगो सांगस राजे छत्रपती शिवरायांची आई डोक्यावर पदर शिवाय नाही. कारण आजचा तरुण गाडीवर लिहितो राजे पुन्हा जन्माला या राजे पुन्हा जन्माला या. राजे जन्माला येतीलही पण राजांना बोलवण्याच्या अगोदर गरज आहे ती जिजाऊमा साहेबांची. का राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना तेव्हा एक जिजाऊमा साहेब होती जी तुम्हाला पदराळ घालून दूध पाजत होती. राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना तेव्हा एक जिजाऊमा साहेब होती जी तुम्हाला पदराळ घालून दूध पाजत होती. आता सध्याच्या जिजाऊंकडे पदरच शिल्लक नाही. राजे जन्मालाच येऊ नका. काय राजे छत्रपती शिवरायांची माय पदर घ्यायची हो. अजून सांगतो राजे छत्रपती शिवरायांनी जेवढ्याच मंदिरातले देव राखण्यासाठी त्यांची मेहनत तेवढीच मेहनत घेणारी अहिल्याबाई होळकर. मंदिरातले देव जर आजही बसलेले असतील तर अहिल्याबाई होळकरांचा सुद्धा राजे छत्रपती शिवरायां तेवढाच अधिकार आहे महाराज. पण मला सांगा अहिल्याबाई होळकरांचा एखादा फोटो बिनपदराचा देखील का अजिबात नाही. काही बाया म्हणतील महाराज आम्ही राजे छत्रपती शिवरायांनी माय जिजाऊमा साहेब असले देखील नाही अहिल्याबाई होळकरले देखील नाही. मग त्यासले नाही देखील ते तुम्हाला डोळ्यासमोर आपला कानादेशनी बाई राष्ट्रपती वहिनी ती बाईन नाव काय प्रतिभाताई पाटील वाताई साहेब. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती वैगी पण ती बाई ना एखादा फोटो देखाड द्या मला बिगर पदरना. कोण होती ती बाई राष्ट्रपती वैगी तरी बिगर पदरना एक बी फोटो नाही.
राष्ट्रपती होईगी तरी एक बी बिगर पदरना फोटो नाही. आणि मन बहीण बचत गटनी मीटिंगले जासनी पलो तिरपा कोशिलेस येडी बानट सुरत. राष्ट्रपती पदरल्या आणि आई खिचडी वाटणारी बहीण पलो तिरपा कोची कोची फिर वो काकू पदरले वो बहीण आटे राष्ट्रपती पदरल्या. पदराची किंमत आहे बहिणी, राग नाही धरायचा. हा पदरली किंमत आहे, बरोबर आहे की नाही. आता मी तुमले सांगस, तुम्ही बाजार कोटला करतीस म्हणे बहिणी सोन धुळा ना का धुळं कितलं आहे आठी महाराजजी 12 किलोमीटर धुळाना बाजारले जाते. बरं मला एक सांगा, पदर नाही लेवाना काय कारण आहे. चला भाऊ असं एखादं दृश्य देखील नका तुम्ही पदर लेता लेता धुळाना स्टँडवर 17 बाया मरी घ्यात महाराज त्या आमना जीव घाबरत असं काय शे का. मग का नाही घ्यायचा पदर. डोक्यावर पदर घ्यायचा मायाव. जी बाईना डोक्यावर पदर असना असं वाटत असं नांदुरीकडनी देवी जी राहिनी भाऊ असं वाटत. हा जी बाईना डोक्यावर पदर आहे असं वाटत ना बाप 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 नांदुरीकडनी देवी जी राहिनी माझा जीव करत आहे बहीण नका मंदिर बांध टाकून पाय पडली भू. आणि बिगर पदरनी पाहिलं तर का मला असं वाटत दिनले चोरेल कधी फिर राहिनी भू. म्हणून डोक्यावर पदर हा आपल्या धर्माची संस्कृती आहे. डोक्यावर पदर घ्यायचा. आखो एक वस्त्र येईल बाबा ते रातभर यूज करत असते. रातले एक वस्त्र येले ते चोरी दपी वापरणार असते. कोणतं बहिणीस पुरा समजी घे बहिणीसले पुरा किडा पाडाय ना हो माय म्हणे. गाऊन 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 तो गाऊनले देखतात असं डोकं फिरस ना. मला दुकान माका टांगेल दिखे ना डायरेक्ट चाकू घालीन माठ टाको वासा जीव करस मला उपाडीत दिसू एखाद दिन त्याला राहू देवाने. त्यांनी इथला सत्यानाश करेल मायच्यान. दखा बहिणी सोन आपल्या सुरक्षिततेसाठी कपडे असतात. गाऊन घालू नका असं आपलं दुमत नाही. गाऊन सुद्धा वापरा तुम्ही, गाऊन सुद्धा वापरा. पण गाऊन अहो फक्त टाईम पुरता रातना टाईमले वापरा नाही ना. आपलं जेवण खावं नाही गे गरमाच गाऊन घालल्यावर झोपल्यावर सकाळी मग उठणं आंघोळ कर साडी नेसानी मगच बाहेर निघा. सुरक्षिततेसाठी शेणा नेसा ना त्याला फेकू नका वापरा. पण आपलं गरमान गरमाच बाकी नाही बाया गाऊन घालीन बडं गाव फिर येते कावताय तुमना घर ना खाता घ्या तुमनं घरनं रांधाय घे का आहे एखादा कच्ची मत ना बहीण मर जाई ना बहीण तुले ते गाऊनवर का चांगली दिकस का बाई मायन्यान कधी गाऊन घालेल बाई ना आपण त्या बाजरीवर ना चिडा उडावले लाकडे गाठ देता का तशा दिसते हो मजेने दिसते ना. एखादा कच्ची मत ना बहीण मर जाई ना. दका बहिणी सोन राग नका करच्या तुम्हाला पाय पडत्या गाऊन पाहून रातलेच दळकाव जाऊन घर मन घर मच्छेल काय देत जाऊ द्या बलता सत्यानाश करणाला अबू त्या गाऊन. साडी घेतात तुम्ही साडी लेतीस बहिणी सोन. साडी बघायच्या वेळेस तुम्ही काय देखतास पहिले साडी ना पदर देखाशिवाय साडी लेतीत नाही. लगीन मा जातीस ना मजुरी करणारे बायको सुद्धा 2000 साडी नेसस बरोबर आहे ना बाबा मोरे मामाश्री. गरीबनी बायको 2000 साडी नेसस आणि पैसावाला बाहेर नेत 5-10 हजार साडी लेस जवळना नातेवाईक ना लगीन मग इथल्या माग्या साड्या लेतीस तो पदर डोक्यावर टाकतीत नाही त्या. आणि 75 न फडक गुंडाय फिरती येड्या. तेवढं बरं आहे बा दयाने ना बायाने तशा आखो मायन्यान बहीण मी आठे ना काय सांगावं नाही अजून. कोण मायबार उपाधी करली बरेल घरमा दाती घालली. आणि इथल्या बायात एक बुका मला धर्माचे नेम सांगायला आवडतात. पहिल्या बाया बसलेल्या आहेत बघा 50च्या पुढच्या काकू असलेल्या आजी माया बस एक बी बाईना पदर पडत नाही. पहिला नियम असा होता ना कोणीतरी गाव म्हणा म्हातारा असा टोपीवाला बाबा काय डोकावर टोपी शे म्हणजे वयस्कर बाबा आहे. पहिल्या बाया वावर माई जर डोकानं चाराना वज जर डोकावर राही ना तरी सुद्धा त्या बाबाला देखील तोंड फिरायला उभ्या राहत. पहिले त्या बाबाला निघ जाऊ देत ती मग मन माय जाय बरोबर आहे ना मायासो. इथला नियम होता म्हणजे तो कोण लागस काय लागस बिचारा म्हातारा काहीच माहीत नाही दल्ला कोण लागस. पण इथला नियम होता समोर त्यांनी येणारा आपल्यापेक्षा वयस्कर माणूस आहे भो तर बाई तोंड फिरायची उभी राही डोकावर व जर आहे तरी सुद्धा त्या बाबाला निघ जाऊ दे मग नंतर रस्ता काढे मनमाय. इथला नियम होतात. आते कसं काय वातावरण आहे बहिणीस गाव म्हणा म्हातारा जाऊ द्यावं आता ते मन बहीण सगळा सासराना बिछातेने बिल्ल मोठा काल करस. पहिले नियम इथला कडक होतात ना बाबा इतका नियम होतात ना. बाया नाचेत ना लगीन मा रातना 11 लगून गाणं म्हणत रातना 11, 11:30, 12 लगून गाणं म्हणत. पण 10 नंतर 10:30 नंतर ना 11 नंतर बाया नाचे ते बी बाया बसेल राहत नाही मधमा एखादी बाई नाचे. आणि तसा मा एखादा म्हातारा नुसतं खकारी बी दिना ना खोकली बी पण ना म्हातारा तरी बी नाचणारी बाई गपकन खाली बशी नाही माय दाजीन त्या जागे शेत जीवाऊन त्या जागे शेत माय अजून खोकली राहणार
लगेच गपकरी बशी जायत. काय मर्यादा होती. आते हो हा ते सुनबाई नाचाच सासरा हो बाई नाही टाकस. हो भाऊ हो आप्पा हो काका तू कडे सत्यानाच करणार लावा रे. वाटुडं झालं महाराज धर्माचं. सत्यानाश करीन ठी दिले बटा. बरं मग आपण या सुनबाईने पदरल्यावर पाहिला अशी अपेक्षा ठिराय फक्त या बहिणीसनी चूक आहे असं नाही. बरं पहिला म्हातारा बी तेवढा समजदार होतात. सुनबाईना समोर सक्की बायकोले सुद्धा बोलायला घाबरेत. जवळजवळ बायको सगळीच राजबुवा पण सक्की बायकोले सुद्धा बोलायला घाबरेत. का जर म्हणा सुनबाईना समोर बायकोले बोला मग तोल घ्या. मग सुनबाई काय विचार करीन माय मन सासराला काही सुमाराच नाही. मन सासूल काय बी बोलस म्हणेनी बायकोले सुद्धा बोलायला घाबरेत. पहिला सासरा या बसेलेत ना या टोपीवाला बाबा इथला मर्यादा माझा गेलेत. आता ज्या नवीन सासरा वैरानात ना त्या रिमिक्स सासरा आहेत. रिमिक्स याचले दखीन काय सुनबाई पदरली. सुनबाई गरमा कामावरच नाही. अहो भाऊ इथलची चड्डी घालीन फिर. हो आप्पा तो चड्डीनं माप तरी वाढाव रे. हो काका हा इथलची चड्डी घालत आणि ती बहीण कसा पदरली रे काका तुला दकीसनी. अरे निदान चड्डीनं माप तरी वाढाव रे. गुरगाज ना खाले तरी जाऊ दे तिले. इथलची चड्डी घालीन बट जाऊ मराल पदरली बाणर सुरूत ना. नियम आहेत आपल्या धर्माचे आणि ते नियमाचं पालन झालं पाहिजे. महाराजला नियम होतात. नवरा येवन पहिले बाया रांधी ठियत. जर वावरमा मारी बी बट ना नवरा या बसेलेत म्हणे जुन्या माया तिसले विचारा. ज्या 50 60 70 मावशा बसेले तिसले विचारा. नवराने बायकोनी जरी भांडण होई गे वावरमा नवरा जर 2 कानमा दे ना तरी सुद्धा घर येत असता रडारा असेल गाव माय आको रांधेल नाही दिका आको 2-3 कानमा दिदीन मारान दाग रांधी ठेवणं. आको तो भाऊन जेवण ना पहिलेच खाटगादी बी टाकी ठेवणं. आको खाटगादी टाकेल नाही राव आको आणेन माय. इथला तराडा होता पहिल्या बाईसले मार खायलवर सुद्धा. आते इथलं परिवर्तन होई झाले. मन बहीण हारतालिका ना उपास धरलेच गलीमा चहा पेत पिरसने आऊ भाऊ पोरेसले झोका दियस तुनियांना बाणड सुरूत ना. हो उल गेल वावर कितला नियम न उल्लंघन कर टाका. इथला नियम होता पहिला लोकेस ना. हाती इथला बाणट होई घ्यात लोके घरमा माय बाप राहता ना बायको सांग आती तुम डोकाल तेल लाई देऊ ना बाणड सुरू बाणड सुरू. काय वाय धंदा तरी लेबू. पत्नी आपली अर्धांगिनी तिच्या सुखदुःखात नक्कीच सामील झालं पाहिजे. तिला त्रास आहे ना तुम्ही तिच्या पायाला तेल लावून द्या. ती सुखदुःखात मी साथ देईन. पण मर्यादा आहे. मर्यादेचं उल्लंघन करून वागू नका. म्हणजे धर्माचं नियमाचं उल्लंघन करू नका. विठ्ठल विठ्ठल चोखोबाच्या पत्नीचं बाळणपण करण्यासाठी माझा जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी महाराज नववार साडी नेसला डोक्यावर पदरा आणि गावात प्रवेश करायचा माझ्या जगाच्या मालकाला. दर्जात आला आणि प्रत्येक गावले दर्जामा येवानंतर माझा जगाच्या मालकानं दर्जामा येताच म्हणा जगना मालकने पाय मारत कितला बी श्रीमंतनी अंडेर होईन तरी मायर माहिनी आहे ना बापनी कितला बी मागडा चप्पल ली देल होतीन पण दर्जामा घुसान टाइमले पायमाना चप्पल हात मारलेत पहिले सुन बाया. खरंय ना माडी. पहिल्या बाया दर्जामा घुसान पहिले जो घुसतात जाऊ द्या. दर्जा येताच पहिले पायमाना चप्पल हात मान मग गावमा प्रवेश राय. आता चप्पल घालाशिवाय रांधतीत नाही बिचाऱ्या बहिणी. हा सुशिक्षित होई घ्या ते. हो माझ्या जगाच्या मालकानं नववार साडी परिधान केली. पायातली चप्पल हातात घेतली. गावात प्रवेश आहे. चोखोबाच्या दारात गेले. दारात गेल्याच्या नंतर दरवाजावर थाप टाकली. झाला सारा चोखोबाची बहीण चोखोबाची बहीण झाला सागर चोखोबाची बहीण
झाला चार गरे चकोबाची बहिणीला झाला चार गरे चकोबाची बहिणीला झाला चार गरे चकोबाची बहिणीला झाला चकोबाची बहिणीला झाला चार माझ्या जगाच्या मालकानं चोखोबाच्या दाराला थाप टाकली, आवाज दिला ग वहिनी, मी आलोय ना. चोखोबाच्या पत्नीनं दरवाजा उघडल्याच्या नंतर माझ्या जगाच्या मालकानं आतमध्ये प्रवेश केला. घरात प्रवेश केला. दिसायला चोखोबाची बहीण होती, पण चोखोबाची बहीण होती का? माझ्या विटेवरच्या मालकानं चोखोबाच्या बहिणीचं रूप धारण केलं आणि बहिणीचं रूप धारण करून घरात प्रवेश केलेला आहे. महाराज, आता मी तुम्हाला विचारतो, इथं बसलेल्या माझ्या महिला मातांना, माझ्या बहिणींना, माझ्या मायांना, रजस्वला स्त्री असेल, मासिक धर्म आलेला असेल, तर महिलांना मूर्तीच्या समोर मंदिरामध्ये जायला चालत नाही, बरोबर आहे ना? रजस्वला स्त्रीला कमीत कमी 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही. दादा विकू कमी करा ना. रजस्वला स्त्रीला मंदिरामध्ये 4 दिवस प्रवेश नाही. या खरं तर आपण पारमार्थिक लोक आहोत म्हणून आपण विश्वास ठेवतो मूर्ती भगवंत आहे. पण नास्तिक लोकांच्या नजरेनं जर बघायला गेलं तर ती मूर्ती दगडाची आहे. दगडाची मूर्ती नास्तिक लोकांच्या नजरेमध्ये, आपण पारमार्थिक लोक आहोत म्हणून आपल्या नजरेमध्ये भगवंत, तिथं प्राण प्रतिष्ठा होते, प्राण येतो देवामध्ये आणि आपण त्या नजरेनं भगवंताकडे पाहतो. पण नास्तिक लोकांच्या नजरेनं जर बघितलं मूर्ती दगडाची आहे, पण दगडाच्या मूर्तीच्या समोर जायला रजस्वला स्त्रीला 4 दिवस प्रवेश नाही. या दगडाच्या मूर्ती समोर जायला रजस्वला स्त्रीला 4 दिवस प्रवेश नाही. या पण किती उदार अंतकरणाचा माझा ब्रह्मांडाचा धनी, माझा पंढरपुराचा मालक भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करतो. महाराज, किती खालच्या लेवलचं, किती खालच्या पातळीचं काम माझा जगाचा मालक करतो. जात नाही बघितली हो, जात नाही बघितली. भक्ताच्या अंतकरणातला भाव बघितला आणि भक्ताच्या बायकोचं बाळंतपण केलं महाराज. हा, इतका उदार अंतकरणाचा. अजून सांगतो तुम्हाला, मध्येच सांगून गेलो मी. मीराबाई जातीनं कोण? मीराबाई जातीनं कोण होती? बोला ना वाताई. महार समाजाच्या माणसाला त्रास झाला असेल विशेष नाही, भिल्ल समाजाच्या शबरीला त्रास झाला असेल विशेष नाही. मग जातीपातीनं जर खेळ होत असेल तर मीराबाई ते काय हलकी जातनी नव्हती बिचारी. पण तुमले सांगू का, लोकेशले जातपातपेक्षा किडा पाडता जिथला येतील तिथला किडा पाडतास. जर तुमच्या नजरेमध्ये कोणाचं चांगलं होताना बघू वाटत नाही ना, तर ते लोक असं करतात. हो, भगवंत तुमची जात बघत नाही, तुमच्या अंतकरणातला भाव बघतो. माझ्या मीराबाईनं महाराज लोकांनी नावं ठेवली हो, नावं ठेवली. मीराबाईला एवढं बदनाम केलं, एवढं बदनाम केलं. पण मीराबाईचं एकच होतं, मला जगाच्या मालकाची गाठ भेट करून घ्यायची, लोकांचा विचार करणे नाही. माझ्या मीराबाईनं पायात घुंगरू बांधावे आणि त्या मंदिरात जाऊन नाचावं. भाव काय? नाचूंगी 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 पाए तो हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी पाए तो हरि गुण गावत नाचूंगी पायात घुंगरू बांधून नाचली महाराज. लोकांचा विचार नाही केला, लोकांनी भरपूर बदनाम केलं. आणि तुम्हाला सांगू का, जवळजवळ आमच्या वारकरी संप्रदायाचा नियमच आहे, कीर्तन करावं माझ्या नामदेवरायांनी, कीर्तन करावं नामदेवरायांनी आणि कीर्तनात नाचावं माझ्या ब्रह्मांडाच्या धनीनं. किती नाचला, बेभान होऊन नाचत होता, बेभान होऊन नाचत होता.
नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. किती नाचला, नाचता नाचता देवाचा गडला पितांबर. पितांबर सुटला तरी भान नव्हतं महाराज. एवढा बेभान होऊन जगाचा मालक नाचत होता. मग त्याच्या नामचिंतनाची ताकद एवढी महाराज. आपण नाचलो त्याच्यात काही या बरोबर आहे ना. आणि मला सवय आहे, मी थोडाफार आला त्रास वाजणार म्हणणार चांगला राहणार का असं सांगत राहिनी ना मला चित लाग जास. मी कीर्तन मग थोडा हालत राहस तरी बाकीना जासले किडा पाडणार त्या होतून बा असं काय करा ना. सुरुवातीला सांगितलं नावं ठेवणाऱ्यांची कमी नाही. लोकांना काय आवडतं हे करतच नाही बसायचं. जालेंदर बापू लोके काय करा ना थाई डोकामा ठेवानच नाही. लोके काय म्हण राहणार, लोके कोणलेच चांगलं म्हणतात नाही. देवले काय आवडत ते करा ना. कारण आपण लोकांना घाबरू घाबरू काय नाही करायचं. परमार्थाला सुद्धा विरोध करणारे लोक आहेत महाराज. देवकडे जावण टाइमला सुद्धा नावं ठेवणारे लोक आहेत. मग या लोकेशले घाबरा ना का माले त्या लोकेशले घाबरा ना आवडस कोणले. जर समजा मी हाई काम चुकीनं करायनो हाई काम करा ना मी बंद कर दी सुबो तून करते किराणा भर दे 1 महिना ना महिनाभर मी नाचावी नाही बटी बटीत बडा कार्यक्रम करसो. एखाद दिन ना किराणा कोणी बरस का नाही ना. मग या नीचच नि वर्ष का लागा ना टिंगल करणारच नि वर्षे लागायला चालेल का. आणि या टिंगल करणारा कोण राहता माहिती का. याच लोक स्वतःला माहीत राहा याच ना घरमा काय काय किडात याचण्या निघी झाले त्या बी आपले बदनाम करतस. विठ्ठल विठ्ठल बराच राहतस किडा पाडणारा इंस्टावर व्हिडिओले ह्या ना असं करू का हो तसं करू का हाय कोणशी काढस. हाव घरमा रावण्या करत बायकोले आज ना दिन तेवढी भाजी बनाव मला आवडस. यान सांगेल बायको बी भाजी रांधत नाही तो नालाय कामल्याशी काढत बानट सुरत ना. विठ्ठल विठ्ठल लोक नालाय काय तर महाराज. लोकांचा विचार करून परमार्थ करशाल आयुष्यभर परमार्थ होत नाही. लोक नावं ठेवणारे टिंकल करणारे या नालायकांच्या नादी काय लागायचं. लोकांची नजर एवढी वाईट झालेली महाराज. थोडक्यात सांगू का शरद बाबा अरे बराच जणशे माहिती मन मामा श्रीमनकडे ये जायला अरे बराच महाराज मंडळीची माहिती होईल. अरे बसेलच माहिती बराच जणशे माहिती म्हणा वयना 17 वरीसमा लगीन होई जायचे म्हणा वयना 17 वरीसमा लगीन होई जायला 18 वरीसमा बाप होई जायले मन बाप आंडेरना व्हिडिओ दखीन लोके सांगेत भाई महाराज सापड ना भाऊ म्हणे आंडेरना सांगे फोटो होता तरी कितला निजधंदा आहे. न कळत पाप नाही करत आपण. अरे जोपर्यंत कोणत्या गोष्टीची डिटेल माहिती पडत नाही तोपर्यंत अजिबात बदनाम करू नका नाही तर किडे पडल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल माझ्या मीराबाईने भगवंताला रिजवण्यासाठी भगवंताला मनवण्यासाठी भगवंताला पटवण्यासाठी पायात घुंगरू बांधले. महाराज समाजाला नावं ठेवली. अरे समाजाला तोंड द्यायची ताकद माझ्या संतांमध्ये होती. पण जेव्हा गल्लीत भांडण असेल तर माणूस लाकोड काढी जास हात मा टिपरलीच नाही जास. पण जवळ भांडण गरमान गरमा राहिने ना ते माणूसले सुधरत नाही. काय करू. मीराबाईला लोकांनी बदनाम केलं काय वाटलं नाही पण स्वतःच्या बापानं विरोध केला. महाराज स्वतःच्या बापानं विरोध केला. मीराबाई म्हणते काही का असते ना मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. महाराज एवढं बदनाम केलं मीराबाईला एवढं बदनाम केलं आणि नाचत होती देवाच्यासाठी. ती काही गरीबनी नाही होती. हाय जागावर जरी एखादी गरीबनी पूर्ण असती तरी लोके मन देतात पोटणी करता नाची राहिनी विनबो. नावं ठेवणाऱ्यांना काय पोट करता नाचत या समजणारा बी नाला. चांदी की दीवार न तोडी मीरा ने घर छोड़ दिया. एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया. एक धनवान की बेटी ने प्रभु से नाता जोड़ लिया. एक धनवान की बेटी ने प्रभु से रिश्ता जोड़ लिया. नाच गाई मीराबाई लेकर घर में एक तारा पाँव में घुंघरू गले में माला वेश जुगनिया का डाला. राजा तुलसी आन बान को मीरा जी ने छोड़ दिया. इस धनवान की बेटी ने प्रभु से नाता जोड़ लिया. इस धनवान की बेटी ने प्रभु से रिश्ता जोड़ लिया. लोकांचं काय घेऊन बसलात. माझ्या मीराबाई सारख्या संताला लोकांनी बदनाम केलं. पण जो बदनाम होस ना बदनाम वही होता है भाई जिनका नाम होता है. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
ते भगवंत किती खालच्या लेवलचं काम करतो. भक्ताची उष्टी बोरं खातो, भक्ताच्या बायकोचं बाळण पण करतो. नाही नाही, भक्ताची बायको सुद्धा होतो. अर्जुनाची बायको झाला माझा भगवंत. इतक्या खालच्या पातळीचं काम माझा भगवंत करतो. भक्ताचं लेवल बघून काम करतो. आणि मला असं वाटतं वेळ झालेली आहे, कारण आपल्या कीर्तनाला सुरुवात झाली होती 8:30 वाजेला पंचपदीला. बरोबर आहे ना? 8:30ला पंचपदीला सुरुवात झाली होती, 10:30 झालेले आहेत. आता काय करू तुम्ही सांगा? आवरू ना? 10 मिनिटं. 10 मिनिटं असं कोणले वाटस मी 10 मिनिटं बोलायला पाहिजे. वरबोट करा. क्या बात आहे. हा वा वा, लोके भारी आहेत बा. म्हणजे कीर्तनना चांगला शौकीन आहेत लोके, नाही का? मला पहिला मग असं वाटलं तर मी का उल गेलो वार मग बटी गो म्हणतो. मस्त आता तुमले ते आवडी राहिलं नाव कीर्तन, मस्त लोक आहेत ना. हा असा लोके राहणार तर मन चित लागत रवी बाबा. कसं राहस तुम्ही शेतकरी, तुम्हासारखं उदाहरण सांगा ना. आवडी माले असं कोरत राही ना का शेंगा सापडायला पाहिजे, मग सरा करायला चित लागस. बट वावर पेरीनी मुठभर शेंगा ओ म्हणा बापरे, मी का उल गेलो वावर मा बटी गई तू. कितला भारी लोक आहेत. सहज बोल राहिनो तरी अशी राहणार. आणि माले ना असं हसत खेळत वातावरण आवडत, हसत खेळत राहावं माणूसने. कारण मी जेव्हा लहान होतो ना, टाळ घेऊन या बाळांसारखा होतो बघा, किती लहान लहान लेकरं टाळ घेऊन इथलं भारी पावट्या खेळणार तसा काय. आणि तो जावशे मजूर सुटाणा टाईम जर मेहनतलीने 2-2 वाफा खांडाना म्हणत वावर वही जावशे. मग तुम्ही मजूरले काय सांगता सुटाण टाईमले? बेकार हुशार आहेत तुम्ही मायच्यान. इथलंय भाऊ वो हाड द्या रे, जेवण दे देवाय जाईन. माझं हिंमत करा ना, सांगा ना कोणतरी. हा ते कसं गुच काय घ्या. बरं जाऊ द्या, काय नाही. अजून एकदा सांगा, कोणाकोणाला वाटतं मी 10 मिनिटं बोलला पाहिजे? कोणाकोणाला वरती बोट करा. शरद बाबा याच पण 21 जमा करा. विठ्ठल विठ्ठल काय टेन्शन घेऊ नका. 15 मिनिटं बोलणार आहे फक्त, कोणी जागा सोडायची नाही. आता सगळ्यांनी काय करायचं, हाताने टारी मुखाने नामचिंतन करायचं आहे. महाराजजी जय 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 मुबारक माये. जय 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 मुबारक माये. हरे
शपथ खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन म्हणा बरं, खरं सांगा. का पण नाही म्हणा तुम्ही भजन? का पण देऊन तुम्ही काही दरादरी जायला हा? अरे भगवंताचं नामचिंतन एवढ्या अंतकरणानं झालं पाहिजे महाराज. ते नेमकं असं होतं की रणात भाऊ फुलारीतला पडाणात अहो का वजन मा उपडी जाई भाऊ. काय प्रेम आहे राव, काय प्रेम आहे राव गावाचं. हां तुमले असं वाटणं इथला फुला टाकात महाराजने 2 मिनटं बी राहू देणार नाही भाऊ. गण प्रेम समजी राहतं माले. पण या फुलारच माय ना बाम घाली राजू गांधील माट टाकेले तर ना म्हणा जीवच घाबरं. कसलं प्रेम आहे राव, एक नंबर नाही का. गाव एक नंबर आहे हो. हां सगळ्यांना भजन गायला सांगितलं होतं. भजन कोणी कोणी कर नाही तुमले रावण्या करी सांग तुम्ही मधमा माराय मारा तू टाया वाजा भजन करा, टाया वाजा भजन म्हणा. अंतकरणापासून देवाची भक्ती करायची महाराज. अजिबात लाज ठेवायची नाही. देवाचं अंतकरणापासून नामचिंतन करायचं. कारण आपला जो जन्म आहे ना भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे, देवाच्या प्राप्तीसाठी आहे. किती वेळ व्हायचं देवाच्या नामचिंतनात, किती वेळ व्हायचं शरद बाबा. दीवानी में काला दीवानी हुई दीवाना दीवानी हुई दीवानी में गाना दीवानी में शाम रंग ऐसे अंग अंग मेरे तेरा नाम जपती हूँ मैं सांझी सवेरे सारे जमाने से दीवानी हुई. देवाला भेटण्याची ओढ पाहिजे, देवाला बघण्याची ओढ पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल अजून सांगतो ऐका. देवाला भेटण्याची किती ओढ असते. हे तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला,
तुझ्या न माझ्या भेटीसाठी कानारे भेट देना मला, कानारे भेट देना मला, कानारे भेट देना मला, प्रभू रे भेट देना मला. जान माझ्या भेटीसाठी सागर कुठला, जान माझ्या भेटीसाठी सागर कुठला. वाट तुझी पाहताना नैन माझी शिनली, दिसत नाही मुरलीवाला विपरीत घाले, दिसत नाही मुरलीवाला विपरीत घाले, दिसत नाही मुरलीवाला विपरीत तेरी शोध तुला सावडा मुरलीवाला, तेरी शोध तुला सावडा मुरलीवाला. एकाना कृष्णा नारी बीत देना मला, नारी बीत देना मला, नारी बीत देना मला, प्रभू रे बीत देना मला. जान माझ्या भेटीसाठी सागर कुठला, जान माझ्या भेटीसाठी सागर कुठला. हा भाव असा ठेवायचा भगवंताला भेटण्याचा, नाही का. हा देवना बोध नेमन राहणो त्या तरी नेमन ऐका, त्या तिथे बी बाकी ना किडा पाड राहणार फाडा बा आपला बाप ना काय जाय ना, आपलं ठरेल तिथला लिहितच होता. आपण अंतकरणापासून देवाची भक्ती करायची महाराज, बरोबर की नाही. भाव चांगला ठेवायचा. आटे मनान सांगू का आटे म्हणतात नाही, बाकीना लोक आटे बशीने सुद्धा संसार मा इथला येडावे जायचे. उदाहरण म्हणेन सांगस बरं का महाराजजी, लोके इथला येडावे झाला आटे बसे सुद्धा लोकेच ना विचार चाल राहणार घर काय होईन बा असं. बाकीने म्हणे माया बहिणी आटे बसेलेत ना तरी तेच ना डोका मायो 11 वाजा मौनात बहीण म्हणा का कुकर उघडं राह घेऊ खिचडीनं. जर आटे बसेस त्या विचार होतील ते कसाल भगवंतानी प्राप्ती होईल का. काही लोक इथला येडावे जातं. शेख म्हातार मरणदार मग होतं बाबाजी, मरण्याच्या दारात म्हातार डॉक्टरले बोलावं. 2 पोरे होतात म्हाताराले, दोन्ही पोरेशने डॉक्टरले बोलावं. डॉक्टर साहेबने हातने नाडी चेक करी. डॉक्टरने सांगते ना तुमना म्हातारा खूप वैगे 4-5 वाजेपर्यंत मरणार आहे, 4-5 वाजेपर्यंत मरणार आहे असं सांगितल्याच्या नंतर पोरे वाटते किराणा. डॉक्टर 11-11:30 चालना घ्या म्हातारा कवय मरीन. दोन्ही पोरे बसेल होतात. बरोबर 2-2:30 वाजानं सो मारले. म्हातार झटका यावं लागणार आणि म्हातार उठे आणि असं करे, उठे ना असं करे. दाखला आगाऊ होतं, चाप्टर बी होतं आणि हुशार बी होतं. ते दाखलं मोठाला सांगे, मोठा भाऊ पप्पा असं कराय ना, नेमकं पप्पा काहीतरी सांगा ना, प्रयत्न कराय ना रे. मोठा जरा बोया होता, जाऊ दे रे डॉक्टरने सांगितले 4 वाजेपर्यंत मर जाई म्हातारा, झटकाही राहणार नाही भाऊ म्हणे. मोठा भाऊ पप्पा असं कराय ना, मला ते असं वाट राही ना, मला असा डाऊट आहे पप्पा असं कराय ना म्हणजे पप्पानी इथलं कुठेतरी दपाडेले म्हणे. हां आता इथलं कुठे दपाडेले. मोठा ना बी भाव जागेवर घ्यात. दाखलाल म्हणे जवान खरं आहे म्हणे, पप्पा इथलं सांगरा ना कोटी येईन काय, पण कत होई रे म्हातारा आखू झटकावू ना, म्हातारा असा करे. दाखला म्हणे मोठा भाऊ पप्पा असं करा ना, नक्की आता बितडा माहीत म्हणे. अख्खं बितडं कोर्टाका रुपया सापडणार नाही. हां आणि जवळजवळ दाखला गौरातच, कारण मन गरम मीच दाखलाय, मीच किडा पाडस. आता ना बितडं पाठ टाका रुपया सापडणार नाही. मोठा सांगे दाखलाले म्हणे तू आता ना बीत पाडी, कदाचित या भिंत माशीन म्हणे. ततानी बीत पाठ टाकी, दोन्ही बीताच मग 1 रुपया सापडणार नाही. दोन्ही बीता पाठ टाक्यात घर मोके. पण म्हातारानं काही बंद होई नाही असं करा ना. पोरे म्हणे नेमकं काय करा ना. दाखलाने सांगा मोठाले एक पर्याय म्हणे काय, डॉक्टरले फोन कर आणि डॉक्टर साहेबले विचार असं काहीतरी पर्याय व्यवस्था शे का की मना बाप अर्धा मिनटासाठी बोलायला पाहिजे. मोठाने फोन करा डॉक्टरले, डॉक्टर साहेब माझा म्हाताराला
असं काहीतरी पर्याय व्यवस्था करा. एखादं इंजेक्शन आहे का की म्हातारा अर्ध्या मिनटासाठी बोलला पाहिजे. डॉक्टर साहेब म्हणे शेबो पर्याय, पण इंजेक्शन 1 लाख रुपया नाही. दाखला मोठाला सांगे म्हणे भाऊ पैसा जाऊ दे रे, लाख रुपयांकडे काय दखस. पप्पा इथलं सांगरा ना कितलं शेण काय शे शिलगाव रे आज लाख रुपयान कोणी गोटे रे इथलं शे म्हणे ते का थोडंच शे का. डॉक्टर उन्हा 1 लाख रुपया मोजी लई घ्या, इंजेक्शन दिन निघ्या, म्हातारा बोलायला लागणार, पोऱ्या विचारायला लागणार. म्हणे पप्पा खोटे म्हणे. म्हणे काय नाही भाऊ तुन माय घर नाही होती, बाजूने वहिंजी म्हणा पाहिजे पीठ गायन गायने लई जायला होती, तेवढी मागेली जात. कितला येडा शेतलो के संसार मग हां कितला येडा येतस. जर इथला मरण टाईमले सुद्धा संसारमा जर पीठ गायन गायनेमा चित होईन ते याला देव कवय भेटीन. राय तुम न होई ना तुम न बहिणीसो आठे देवनं भजन मनान सांगू आठे म्हणतीत नाही. लास्ट अँड बेस्ट उदाहरण सांगितलं, एक्झाम्पल सांगितलं मीराबाईचं. मीराबाईनं पायात घुंगरू बांधून नाचली ना भगवंताच्या प्राप्तीसाठी. मग तुमले आठे फक्त देवनं नाव लिहिलं नव्हतं, बशी बशी फक्त भगवाननं नाव लिहिलं नव्हतं. बरोबर आहे की नाही म्हणा का तुम्ही. हां का बरं देवनं नाव का बरं लिहित नाही बहिणीस. आठे मनान सांगू का आठे म्हणतीत नाही. आठे बसेल बाया कमीत कमी 1000-1500 बाया होती न्या, पण या बहिणीसले आठे मनान सांगू ना आठे म्हणतीत नाही. आणि जर कधी लग्न राय ना चुलत भावनं डिकरानं माम भावनं फुई भावनं तो शेंबड्या का राय ना त्यानकरता असं बारी बरी गाणं म्हणस मन माय. हा 15 बाया अख्खा गाव झोपू देतात नाही. 15 बाया आठे 1000 बाईस ना आवाज निघणार नाही. आमना दोंडायचं मला लग्न होतं बाबा मिलिंदा मांगली गेली मला लग्न होतं. मी बाहेर झोपेलो होतो. एक काकू गाणं म्हण राहते नवर देऊन करता हे तथैनु ना मना दादा उना निमित्ते समजी गऊना माय मना हिरोना. तथैनु ना मना दादा उना निमित्ते समजी गऊना माय मना गोविंदा उना. म्हणता आपले मुंबई जाणं काही शक्य होत नाही, आपला गावमा गोविंदा यायला देखील आलं म्हणून मी थंडा पाणी गाय अंग दोयली ना गोविंदादा खाणं मा. जी काकू गाणं म्हण राहते तीनकडे गो म्हणतं काकू माल गोविंदादा काढो बहीण म्हणतं. तो लाईट ना खाली उभा होता तर दिके ना इथला नियागार होता भाऊ. म्हणता अहो गोविंदा आहेत ना तवच ही मदत सुटी गेली म्हणजे मला विश्वासच बसत नाही. जात तर एक नंबरनी लब्बाड वाजायचा. तेवढं चांगलं दया नाही ना बाया सोड्यात का बाकी नेतात ना बाया. आठे बड्या बाया चांगल्या दिकरायनात बिचाऱ्या. नाही ते जवळजवळ आहे ना 100 मै 99% आहे जातलं बाडच राहस. खरं आहे का नाही बहिणी सोन. राग नाही यावं तुमले आधे शेवटला 10 मिनटं बोलणार राग नाही यावं बहिणी सोन. अजिबात राग धरायचा पण नाही. खरं सांगू का मी तिथले लबाड लुबाड इथलं म्हणलेस ना तरी म्हणे माया बहिणी हशिले तीच बिचारे पण राग करतीत नाही बाबा. काय त्याच काना देश ना पोरग आहे बोल राय ना बोलू द्या भाऊ बिचारे हशिले तीच पण एक बी म्हणे माय बहीण राग करत नाही. चांगले बहिणी सोन आहे तुमनं प्रेम आहे म्हणेशील म्हणून मार्केटशे. तुम्ही जर एखाद दिन बनाई टाका माले तुम्ही बन करलीसू चला या ना सत्कार करल्या हो बहिणीसो. तुम्ही बोलता सैन करतेस बहिणीसो लबाड लुबाड बाणट सोरूतनी येडी उडी काय बी म्हणले होतं रे असेल ती म्हणे माया बहिणी. चांगल्या बहिणीसो. आणि खरं सांगू का माझं रडणं ऐकण्यासाठी लोक 100मधनं 90% रडणंच ऐकायला येईल राहतं. लोके बाकीना रडणं ऐकायला येईल राहतात आणि बाकीना नुसता दखायला येईल राहतात. बाकीना चित्र बी वेगळा दिखत आहे चित्र जरा वेगळं दिखत बा. बाकीना तथा येतच ना तथा गाडी येस ना हो तुम हो दखरे तो दखरे. पर मी काय लोकेसकडे ध्यान देत नाही. मला दिकी बिजास मना किडा पाडो ना तरी ध्यान देत नाही. मना भावच असा राहतस हे मुझे लगी शाम संग प्रीत के दुनिया क्या जाने. मुझे लगी प्रभु संग प्रीत के दुनिया क्या जाने. मुझे लगी शाम संग प्रीत के दुनिया क्या जाने. मुझे लगी शाम संग प्रीत के दुनिया क्या जाने. क्या जाने क्या जाने वो क्या जाने दुनिया क्या जाने वो क्या जाने. मुझे लगी प्रभु संग प्रीत दुनिया क्या जाने.
मुझे लगी जाम संग प्रीत दुनिया क्या मुझे लगी जाम संग प्रीत दुनिया मुझे लगी जाम संग प्रीत दुनिया क्या जाने क्या जाने क्या जाने। हां, लोकांचा विचार करून परमार्थ करशाल तर अजिबात जमत नाही. तुमले सांगस मी पहिला पाहिजे तेच सांग शेवटला बी लास्ट अँड बेस्ट संदेश तोच राही. लोकेशना वर्षे लागण नाही. जन्माल घालणारा मायबापमा सुद्धा दोष काढणारी अवलाद जन्माली जायले लोके नावं ठेवणारा ठेवतच राहतील. तुम्ही फक्त भगवंत कसा प्रसन्न करताय नाही डोकामा ठेवाना. बरोबर आहे की नाही? हो, लोकेशना भाव असावे जायलेत ना स्वतःन घर म्हणजे जर निघी जायला राहिले ना तरी सांगतं त्या मामान गाव जायले. दुसऱ्यानं जर कधी आत्यान घर बी जायला राहिले ना तरी सांगतं निंगई रे पै गई रे. लोक आहेत त्या. बरोबर आहे की नाही? हां, आपला जुना लोकेश नाही म्हणी आहेत घरनं उघडण परायला लुगडं करा सवय राहत लोकेशले. या नीचच नाही बरशे लक्षात का जीवाशनी बरशेनी असणं सोडायला चालत नाही. म्हणून परमार्थ करत असताना अंतकरणापासून करा. आटे करान सांगू आटे देव करतात नाही. हो, एक 75 वर्षनं म्हातारं स्टँडवर उभं होतं बाबा. 75 वर्षनं म्हातारं कोणती वय मग काय करू ते बी भान पाहिजे. बरोबर आहे ना बाबा? आता म्हणा बाबा दाखा कसा कीर्तन माऊ भाषे त्या बसेल बाबा. ते एक म्हातारं 75 वर्षनं म्हातारं स्टँडवर उभं राहीन गाणं म्हण राहीन तर हे आस्ती निहायत निरात दारू पिना समी नशामा खोटा ना बोलाव दो के वासती यक्का बुक्का मा मुका कटाव अरे म्हण राहीन तो हे डोकेवाज डोकेवाजवती रती. अरे चाल जर ती आवडली तरी भाव आपला भगवान प्रती ना. मला कोणतं का नवीन गाणं आहे ना बाबा. गाणं नवीन होणं म्हणजे आपण आपला भाव तरी कृष्ण भगवान राधा राणीना टाकी देतात. जसं की तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़ दिया गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़ दिया गई तेरे वास्ते काना घर छोड़ा गई घर छोड़ा गई मैं द्वार छोड़ा गई छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई घर छोड़ा गई मैं द्वार छोड़ा गई घर छोड़ आ ज्या दिवशी भगवंतांचं अंतकरणापासून नाव घेतलं ना शरण गेलात ना दुनिया कितली बी विरोध मा जाऊ द्या भगवान तुम्हाला संगे राहणार ना बटी दुनिया आपला पाठ मागे राहस. हा, पण भगवानवर तेवढा विश्वास पाहिजे. देव बी तसा पाहिजे. कसा हे कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी तू माझा काना तुझी निरादराणी अरे तू माझा काना तुझी निरादराणी कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी तू माझा काना तुझी निरादराणी तू माझा काना तुझी निरादराणी हायवे ना बाबास न तरुण भाऊसले बी सांगा साडे भजन म्हणा सांगू आडे म्हणतात नाही. मग याडे देवनं नाव लिहत नाही पण एखादी पोरणी जरी असली इंस्टाग्रामले व्हॉट्सअपले फेसबुकले ब्लॉक कर या पडेल बी तडाना आडे बट्टस आणि तडी पडी पडी म्हणत तशा रातना 11 नंतर ड्युटीला लागत तशा हे पाखरा आजाद केलंय तुला बावरे तूने आजाद कर तुला पाखरू ऑलरेडी आजादच होतं रे आप्पा. तून पाखरून फक्त तुला मोबाईलनं रिचार्ज मारण करता तरी ठेवलं तर बानट सुरूत माले तू पाखरून पहिले ठरवलं तर मन लगीन निबुंदी यालेच वाढायला लावसो असं
उलट तून पाकरून लगीन करीन जास ना तर 3 वरीस माहीस 1 वरीस ना पोरग कड्यावर रास हाव चौकमा बसेल रास 3 कड्यावर ना पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ भाऊ कत जाई तू ना पाखरा अरे त्या पाखरासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंताच्या प्रतीचे भाव बदल ना हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते वाले तेरे किया कान्या दिल तेरे नाम कर दिया कान्या दिल तेरे नाम कर दिया कान्या दिल तेरे नाम कर दिया कान्या दिल तेरे नाम दिया कर दिया आठे भजन म्हणा सांगा ना आठेच म्हणले बहिणी सोन्या बहिणी आठे म्हणतात नाही लगीन मग गाणं म्हणाला आहे करतात नाही तुम्हाला लगीन ना गाणं हे कोणी टाकी अंगमा खाट शिलगाय ती काढली तिथला का डांगडो घुशे ना यंदा राखेल टाकी शिलगाय ती सुद्धा काढले राव देवाने तू मी मंगला चालणं ठरायला येले मला सांगा बहिणी सोन्या कोणी टाकी अंगणमा खाट आहे म्हणावर आपला उद्धार होई जाई का हा ते म्हणू नका असं माझं दुमत नाहीये ते पण म्हणा ती आपली संस्कृती ती टिकवायची पण भगवंताचं नामचिंतन करायला काय लाज ठेवायची अरे इतकं अंतकरणापासून देवाची भक्ती झाली पाहिजे लोकांचा विचार नाही करणे महाराज भगवंताची प्राप्ती करायची नाही का हो देव ना गाणं म्हणू हां आखू सांगस आदिवासी लोके आपलं ते गाणं मी 4 वर्ष पहिले म्हणू बाबा ते गाणं ते फेमस होई गे कोणतं जातना विचार आदिवासी लोक त्या बाया जर नैवेद्य लिखणे जायत ना मारुती रायवर त्या म्हणत हे उठरा उठरा हनुमान तुला मानस लगीन निघरे ना निवता तुला विनासो उठरा उठरा हनुमान तुला मानस लगीन निघरे ना निवता तुला विनास हम तुम ना गाना कौन पड़ी वो बीमार डॉक्टर देखने को आया लड्डू लाया पेड़ा लाया वो गई खाने को आई मना दारू जाई बहिणी तुमना हाँ आई मना दारू जाई का तुमना अरे भगवंताची प्राप्ती करायची असेल तर नामचिंतन करायचं अंतकरणापासून बरोबर आहे की नाही आठे मनान सांगू आठे म्हणतीत नाही तुमना आवाज माशी ताकदे बहिणी सोन तुम्ही भजन म्हणा ना आत्ते सुद्धा आमले फिकं पाडदिशात कदाचित गायनाचार्यांचा स्वर जाऊ शकतो कीर्तनकाराचा स्वर जाऊ शकतो पण या मायच्या आवाजात अशी ताकद आहे ना दुसरा माय मरेलो सुद्धा मन माय बठा गावल रडावस आपली सगळी माय मरेलोर बी 2 जण हात धरले ते याला तान गरमालय जरा आपला रडामा बी ठिकाणा नाही मनामा बी ठिकाणा नाही हो आपलं रडणं माय मरेलोर सुधोर रास का आपण मायन करता रडतो ओ मा ओ मा ओ मा ओ रडू नको पण भूकू बी नको याला तान गरमालय जा रे नाही ते आई माय दुसरा माय मरेलो बटा गावल रडावस आहे की नाही हो आवाजाची ताकद आहे फक्त तो आवाज कोटी यूज करा नाही तुम नावर आहे बरोबर आहे ना हो आखो सांगस हा टाइम व्हायचा असे तुम्हाला सांगेल पेक्षा 10 मिनिटं जास्त सारखी गो पुढे हां आणि प्रत्येक गोष्टीला लिमिट असते नाही का हां बरोबर आहे टाइम रास आमले पटकी येते ज्यांना गरमा पसार असते त्यालाच समजा आवराल काय तर असोस आयता खुर्च्या टाकी बसणार काय समजा मला वही घ्या ते शेवटचे फक्त एकच सांगेल भैया तुम्हाला भगवंतानं जन्माला घातले भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर अंतकरणापासून भगवंताचं नामचिंतन करायचं घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित महाराजांचं मत आहे की महाराजांनी गौडण म्हटली पाहिजे म्हणजे आता तुम्हाला टाईम सरी जायले मी ते सांगू का गौडण सांगू असं होईल जाईल त्यापेक्षा गौडण म्हणतो आणि सेवेला पूर्ण विराम असेल चालेल ना गौडण म्हणू ना त्यांना अल्लक लागतंस काय हरकत नाही तुम्ही म्हणसाल तर म्हणतो आता काय करायचंय ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांच्या अगोदर भजन गाऊया त्या सावता महाराज असतील नाथबाबा असतील संत चोखा मेढा असतील संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील नाव कोणाचं सोडतंय महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हाला 2 मिनिटं
तीन मिनिटात गवळण सादर करणारे लक्षपूर्वक ऐका. राधाराणी भगवंताला गोकुळ सोडून मथुरेत जात असताना राधाराणीने कन्हैयाला विचारलं, कन्हैया का येईल, पण तेव्हा फरक असेल. तेव्हा फरक असा असेल, तेव्हा तुला राधा बनायचे आणि कन्हैया मी बनेल. आणि तो प्रसंग माझी राधाराणी सांगत असताना 1-2-2.5 मिनिटात तुमच्याजवळ सादर करतो. लक्षपूर्वक ऐका. हो सावरे 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 हो सावरे. आता आवाज मोकळा कर. हो सावरे हो सावरे हो सावरे अगर अपने जीवन में से भगवान चला जाए तो क्या बताओ. जिंदगी की राहों में
जिंदगी की राहों में रंज बन के मेले हैं। बीड़ी है कयामत की, बीड़ी है कयामत की, बीड़ी है कयामत की, और हम अकेले हैं। जिंदगी की राहों में रंज बन के मेले हैं। जिंदगी की राहों में रंज बन के मेले हैं। बनाती तू बिगाड़ा रे, बनाती तू बिगाड़ा रे, बिगाड़ा रे नसीबा क्षमा मेरी कन्हैया मेरी। नजीक तमन्नाए वीर से जन्म मिले, मैं चाँद बनूं तेरा तू राधा बन के दिए। बनो बिरादा वो ये जानो कि कैसा प्यारी है मेरा वो सागर हो, वो सागर, 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 हेलो हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज।